येस मॅडम, ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. थँक्यू. मी डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपलं 32वं पुष्प आहे आणि मी रवींद्र दादा खुबा यांना विनंती करते की त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना प्रथमतः भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. आपला आजचा कार्यक्रम बसववचन अध्ययन मराठी व्याख्यानमाला या माध्यमातून होत आहे. त्यामुळं आपण दरवेळेस प्रमाणे सुरुवात ही बसवण्णांच्या वचनापासून करत आहोत. ते अक्क महादेवीचं वचन आहे. तर ते म्हणतात, देव लोकदवरिगु बसवಣ್ಣನೆ देवरू, मर्त्य लोकदवरिगु बसवಣ್ಣನೆ देवरू, नाग ಲೋಕದವರಿಗೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು, ಮೇರುಗಿರಿ ಮಂದಾಗಿರಿ ಮೊದಲಾದವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಬಸವಣ್ಣನೇ ದೇವರು, ಚನ್ನಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಯ್ಯ ಎನಗೂ ನಿಮಗೂ ನಿಮ್ಮ ಶರಣರಿಗೂ बसवಣ್ಣನೇ देವರು. म्हणजे याचा मराठीत अर्थ असा आहे, देव लोकांचा देव बसवण्णा. म्हणजे बसवण्णाला त्यावेळेस शरणांनी देवाच्या रूपात बघितलेलं होतं. ते आपल्याला अक्क महादेवी आपल्याला या वचनामध्ये सांगत आहे. ते म्हणतात, देव लोकांचा देव बसवण्णा, मर्त्य लोकांचा देव बसवण्णा, नाग लोकांचा देव बसवण्णा, मेरुगिरी मंदागिरीचा देव बसवण्णा, चन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा तव शरणांचा देव बसवण्णा. म्हणजे अक्क महादेवी बसवण्णांविषयी आदर प्रेम व्यक्त करताना भावतिरिक्तेने म्हणतात, देवलोक, मृत्यूलोक, नागलोक, पर्वतावरील लोक या सर्वांचा देव बसवण्णा होय. मला, तुम्हाला व सर्व शरणांचे देव बसवण्णाच आहेत. 12व्या शतकातील कल्याण राज्यात सर्व जाती धर्मातील लोकांना प्राणप्रिय व्यक्तिमत्व जर कोणते असेल तर ते लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा होय. याला साक्षीचं हे अक्क महादेवीचं वचन आहे. हे वचन मला का आठवलं तर मी आज बसव अंडरस्टँडिंग मध्ये एक आपल्या ह्या बसव वचन अध्ययन व्याख्यानमालाचे आधारस्तंभ असलेले डॉक्टर शशिकांत पट्टण सरांचं एक वचन पाहिलं होतं. ते वचन बघितल्यानंतर मला हे अक्क महादेवीचं वचन आठवलं. त्यांनी कन्नड मध्ये लिहिलेलं होतं. तर ते वचन मी मराठीत भाषांतर करून थोडक्यात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर शशिकांत पट्टण सरांनी लिहिलेलं हे आत्ता 21व्या शतकातलं वचन आहे. आत्ता याच्या अगोदर आपण जे पाहिलं ते 12व्या शतकातलं वचन होतं. त्यांनी काय लिहिलंय, लिंगायतांना बसवण्णाच देव, लिंगायतांना बसवण्णाच देव, वीरशैवांना बसवण्णाच देव, गुरुपीठाला सुद्धा बसवण्णाच देव, विरक्तांना बसवण्णाच देव, पंचपीठांना सुद्धा बसवण्णाच देव, गुरु मठ, हिरेमठ, पट्टचे देव म्हणणाऱ्यांना सुद्धा बसवण्णाच देव. बसवण्णा लिंगायत धर्म संस्थापक म्हणलेले खोटे आहे का? इथे प्रश्नचिन्ह आहे बघा. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, बसवण्णांचे वचन, हे शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बसवण्णांचे वचन गाऊन वाचून वाढलेले बसवण्णांना विसरून दुष्ट भगवे देरीचे तोंड, भगवे धारींचे तोंड बघवत नाही बसवप्रिय शशिकांत. डॉक्टर शशिकांत पट्टण, रामदुर्ग. तर त्यांनी लिहिलेलं हे वचन आहे. इतकं सुंदर. म्हणजे आजच्या 21व्या शतकामध्ये नुसतं आपलं बसवण्णांचं नाव घ्यायचं, त्यांचा फायदा करून घ्यायचा आणि त्यांना आपले धर्मसंस्थापक मानायचं नाही, अशा प्रकारच्या लोकांना विरोध करून आजचे आपले डॉक्टर शशिकांत पट्टण सरांनी खूप सुंदर असं हे वचन लिहिलेलं आहे. वचनामुळे मला ते अक्क महादेवींचं वचन आठवून तुमच्या समोर मी त्याचं मांडणी केलेली आहे. आता आपण मूळ कार्यक्रमाकडे वळूयात. आता आपणास मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे हे सांगतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे चालणार आहे. तिथे प्रप्रथम शरणी विद्या मगदुमताई हे वचन प्रार्थना करतील. ते कन्नड मध्ये असलेले वचन मराठीत भाषांतर केलेले वचन प्रार्थना करणार आहेत. आणि यानंतर संयोजिका स्वागत प्रस्तावना वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेचे आधारस्तंभ असलेले पुण्याचे शरणी डॉक्टर जयश्रीताई पट्टण हे करतील. आणि यानंतर अतिथी व्याख्याते शरण प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील लातूर
हे प्रसिद्ध लेखक, उत्कृष्ट वक्ते, अभ्यासक व संशोधक आहेत. ते तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारसरणीतील साम्य या विषयावर बोलणार आहेत. अशाच प्रकारे बसवचिंतन व्हॉट्सअप ग्रुप आणि वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला या माध्यमातून कन्नडमध्ये असलेले वचन साहित्य मराठीमध्ये जसेच्या तसे सांगण्याचे कार्य बसवचिंतन मराठी ग्रुप व वचन अध्ययन बसवमंच या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केले जात आहे. आणि हा निरंतर चालणारा वचन अध्ययन 32वा पुष्प आहे. अजून 4 पुष्प झाले तर आपल्याला 3 वर्ष कंप्लीट होतील. तर हा 32वा पुष्प आहे. आणि यासाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर शशिकांत पट्टण सर आणि जयश्रीताई पट्टण हे आहेत. आणि तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन हे शरणी डॉक्टर दानम्मा जळकी, शरण रुद्रमूर्ती आणि शरण कुमार राजण्णा हे आहेत. व कार्यक्रमाचे संघटक शरणी प्रोफेसर प्रतिभा कल्याण शेट्टी आळेगावी हे आहेत. आणि वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारसरणीतील साम्य. अतिथी व्याख्याते शरण प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील यांचे व्याख्यान झाल्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण सर हे मार्गदर्शन करतील. आणि त्यात काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि ते शरणी स्वप्ना घोडके येवला करतील. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आता आपल्याला सर्वप्रथम विद्या मगदुमताई हे कन्नड मधील वचन मराठीमध्ये म्हणतील. विद्याताई वचन म्हणा. हा, शरण शरणार्थी सगळ्यांना. नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोण रागावू, नको बोलू मिथ्या, नको कोणा रागावू, नको बोलू मिथ्या, नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोणा रागावू, नको बोलू मिथ्या, नामडे तयाचा नको तिरस्कार, नामडे तयाचा नको तिरस्कार, नको आत्मस्तुतीचा बडीवार, नको आत्मस्तुतीचा बडीवार, नको आत्मस्तुतीचा बडीवार, नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोणा रागावू, नको बोलू मिथ्या, कोणा सम्मुख न करावा मानभंग कधी, कोणा सम्मुख न करावा मानभंग कधी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोणा रागावू, नको बोलू मिथ्या, आमच्या कुंडल संगास प्रसन्न करण्याची, आमुच्या कुंडल संगास प्रसन्न करण्याची, हीच असे हो रीती, हीच असे हो रीती, हीच असे हो रीती, हीच असे हो रीती, हीच असे हो रीती,
नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू चोरी, नको करू हत्या, नको कोणा रागावो, नको बोलू मिथ्या, नको कोणा रागावो, नको बोलू मिथ्या, नको बोलू मिथ्या. सगळ्यांना शरणार्थी. धन्यवाद ताई. खूप सुंदर असं वचन गायन ताईंनी केलेलं आहे. लिंगायत धर्मातील जे सप्तशील आहेत त्या सप्तशिलाच्या संदर्भातलं हे वचन आहे. चोरी करू नका, हत्या करू नका, खोटं बोलू नका, स्वतःवर गर्व करू नका, कुणाचाही तिरस्कार करू नका. आणि हीच अंतरंग शुद्धी आहे आणि हीच बहिरंग शुद्धी आहे आणि हेच आमच्या कुडल संगम देवाला प्राप्त करण्याचं साधन आहे. अशा प्रकारचं हे सुंदर असं वचन गायन ताईंनी केलेलं आहे. त्यांना अनंत शरणार्थी आणि धन्यवाद. आता यानंतर आपल्या हॅलो, रवी दादांचा आवाज गेला. आता यानंतर आता येत नाही का ताई आवाज? आता येतोय. तर आता यानंतर संयोजिका स्वागत प्रस्तावना आपल्या अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेचे आधारस्तंभ असलेले पुणेचे श्रेणी डॉक्टर जयश्रीताई पट्टण हे करतील. ताई, स्वागत प्रस्तावना करा. धन्यवाद रवींद्र खुबा दादा. आज आपलं 32वं पुष्प मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सर्व आपलं बसवमय आता विद्याताईंनी अतिशय सुंदर असं आपलं सप्तशील जे वचन गायलं आहे ते सर्व धर्माचं सार आहे. त्याशिवाय दुसरा कुठला धर्म येऊच नाही. खरं बोला, खोटं बोलू नका, कोणाला हिंसा करू नका, कोणाची सर्वांना आदर द्या, आदरयुक्त जगा, हा सर्व धर्माचाच मेसेज आहे. त्याच्यामध्ये अजून आपल्याला महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये अजून त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही कामही करा, कैलासवे काम कायक वे कैलास म्हणून सांगितलं. आणि दुसरं म्हणजे श्रमजीवी आणि स्त्रियांसाठी महत्वाचं म्हणजे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, बोलायला शिकवलं, वाचायला शिकवलं. वाचा आणि तुम्ही सांगा, लोकांसमोर या, हा महत्वाचा. बहुजन समाजापर्यंत ते पोहोचले. तर आजचा सांगण्यापूर्वी आजचा हा जो वचन अध्ययन बसवमंच आहे हे बसवा अंडरस्टँडिंग रिसर्च सेंटर पुणे, समस्त लिंगायत वेलफेअर ट्रस्ट पुणे आणि अक्कन अरिवे या सर्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम महिन्यातून एकदा पहिल्या शनिवारी घेतो. आणि आमचा असा उद्देश असतो की जे पुरोगामी विचार बसवा आणि महात्मा बसवेश्वर आणि त्यांची शरण मंदियाळ यांचे जे पुरोगामी विचार आहे किंवा पुरोगामी व्यक्तित्व आहेत त्या सर्वांना आपण या मंचावरती आणून त्यांची शिकवण असेल, त्यांचं तत्वज्ञान असेल, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मराठी भाषिकांना ते कळलं पाहिजे. कारण महत्वाचं साहित्य जे आहे ते कन्नडमध्ये असल्यामुळे आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि ह्याला आधारस्तंभ मी नाहीये, तर माझा फक्त चेहरा दिसतोय. माझ्या मागे डॉक्टर शशिकांत पट्टण सर आहेत आणि आमच्या बरोबर डॉक्टर भीमराव सर आहेत. त्यांच्या सहकार्याने आपण एक पाऊल पुढे चाललोय. आणि माझ्या टीम मध्ये मी सर्वांचा आधी नावं घेईन की त्यांच्याशिवाय जरी चेहरा माझा असेल तर आमची ही पूर्ण टीम आहे. त्या टीममुळे हे शक्य होतंय. रवींद्र दादा खुबा आहे, जयश्री कोगनूर आहेत, ते सूत्रसंचालन करतात. प्रतिभा अळेगावी मॅडम आहेत. तांत्रिक दृष्ट्या बघण्याला डॉक्टर दानम्मा जळकी आहे, त्या स्वतः प्रिन्सिपल आहेत. तरी आपल्या बिझी शेड्यूल मध्ये त्या येऊन ते रेकॉर्डिंग करतात. राजांना आहेत जे एडिटिंगचं काम करतात. त्यामुळे आणि सर्वात महत्वाचं आपले भक्तगण जे आहेत ते वेळोवेळी आपला शनिवार रविवार मधला महत्वाचा वेळ आम्हाला देतात. उपस्थिती जाणवते आणि तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला परत एनर्जी येते, ऊर्जा येते की आपण नवीन नवीन विषय हाताळास आपण तयार होतो. त्यामुळे सर्वांचं मी इथं आधी धन्यवाद म्हणते. आणि आज आपला विषय आहे तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारसरणीतील साम्य. तर हा विषय आज मी आपले अतिथी आहेत डॉक्टर भीमराव पाटील सर. त्यांना आपण नेहमीच त्रास देतो असं म्हणायला हरकत नाही, किंवा तुम्ही जेव्हा येता तेव्हा आम्हाला अतिशय आनंद होतो.
तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आता बसव कल्याण इथं गेलात, अधिवेशनला गेलात, तिथून सुद्धा तुम्ही तयार झालात आणि हा जो विषय आहे महात्मा बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्यातील साम्य, हा विषय आम्ही सरांसाठीच ठेवला होता. कारण मला सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की सरांचं याच्यावर उत्कृष्ट वक्तृत्व आहेत, लेखक आहेत, प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी पुष्कळशी जवळजवळ 2000 त्यांनी त्यांच्याकडे जे स्वतःचा ग्रंथ आहे, म्हणजे लायब्ररी आहेत, 20,000च्या वरती स्वतःची पुस्तकं आहेत त्यांच्याकडे. आणि सर स्वतः राजश्री शाहू महाराज कॉलेज लातूर येथे पाली भाषेचे विभाग प्रमुख आहेत, प्रोफेसर म्हणून सर काम करतात. तर त्यांना पाली भाषेचा आणि गौतम बुद्ध, आपण सरासर आपण गौतम बुद्ध म्हणतो आपण, तर ते गौतम बुद्ध नव्हे तर ते तथागत बुद्ध आहेत हे मला सरांनी सांगितलं. आणि मी या प्रस्तावनेत सांगते की सर मला पण त्यातला फरक खरंच माहित नाहीये. तर आज तुमच्या व्याख्यानामुळे मला तो फरक कळेल. आणि जर आपण जर बघितली पुरोगामी ही जी आहे, पुरोगामी किंवा स्वातंत्र्य समता बंधुची जी जा प्रवाह आहे, नदी आहे, स्त्रोत आहे, तो म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धाने सुरू केलं. पण आता जर आपण कालखंड बघितला, म्हणजे हे आताचे 2200 वर्ष आणि आधीचे 600, म्हणजे जवळजवळ 2800 वर्षापूर्वीची ही गोष्ट. जेव्हा एक राजपुत्र, सिद्धार्थ म्हणून जो राजपुत्र आहे, राजपुत्राला मी थोडक्यात सांगते की मला जेवढं माहिती आहे त्याची, आपण ही का बरं हा विषय घेतला आपण, तर राजपुत्र कुठल्या कारणासाठी म्हणून आपलं राजवैभव, नोकर चाकर ऐश्वर्य सोडून जातो आणि तपश्चर्या करतो. तर त्याला जगातील कष्ट दूर करायचं असतं. आणि म्हणून हे सिद्धार्थचा गौतम होण्याचा हा जो प्रवास आहे, गौतम पासून तथागत गौतम, हे सर आपल्याला सांगतील. नंतर महात्मा बसवांनी पण की ब्राह्मणांचे, शैव ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी सगळं, म्हणजे फक्त उपनयन प्रसंगी आपल्या बहिणीला आपल्याला किंवा एखाद्या बहुजन समाजातील मुलाला उपनयन संस्कार होत नाही म्हणून त्यांनी आपला सोडलं, म्हणजे आपलं घर सोडलं, गृहत्याग करून ते येतात आणि ती आपली धर्मसंस्थापक होतात, लिंगायत धर्मसंस्था. तर आपला जो धर्म आहे त्यांनी आपल्याला विवेकाच्या मार्गाने जा सांगितलं, नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला सांगितलंय आणि सर्वांनी चर्चासूत्र करा. म्हणजे वाद होत असतात पण ते संवाद झाले पाहिजे, वादावरती संवाद आणि संवादाचा सुसंवाद झाला पाहिजे. तर आपला जो आहे हा अनुभव मंडप म्हणता येईल आपला, हा खूपच मिनिएचर मध्ये की बसवांनी आपल्याला अजून एक दिलंय की अनुभव मंडप स्थापलं त्यांनी. अनुभव मंडप मध्ये जेव्हा शरण सगळे म्हणजे वेगवेगळ्या स्तरातले सगळे लोक येऊन आपापले अनुभव ते अनुभव म्हणून सांगत होते, तेव्हा त्याची वचनकृती झाली. हे आम्ही अतिशय सुंदर आपल्या सरांकडून आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे. मग जेव्हा धम्म म्हणजे काही आपल्या समाजामध्ये आहेत की धम्म म्हणजे काय नक्की, की महात्मा गौतम बुद्ध त्यांना तथागत बुद्ध का म्हणायचं, ते सिद्धार्थचे बुद्ध कधी झाले, नंतर असे काही प्रश्न आहेत. नंतर त्यांना त्यांची आई म्हणजे 7व्या दिवशीच त्या निधन पावल्या, तर त्यांना त्यांच्या मावशीने वाढवलं आणि मावशीचं नाव गौतमी होतं आणि म्हणून त्यांना आपण गौतम बुद्ध म्हणतो. अजून दुसरा एक मला माहित असलेला अजून एक सांगायचं की सम्राट अशोकांचं नाव आपण सर्व, चक्रवर्ती अशोक आपण माहितीये की त्यांनी सुद्धा हा धर्म स्वीकारला. म्हणजे सिद्धार्थ गौतम हे क्षत्रिय होते आणि त्यांनी त्यांच्या बाजूच्या राज्यामध्ये पाण्याबरोबर तंटा होता, म्हणजे एका नदी, जसं आता कावेरी तंटा आहे नदीवरून, तर तो तंटा होताना युद्ध होऊ नये दोन्ही आजूबाजूच्या राज्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी समझोताचा एक प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव त्या कमिटीला मान्य नव्हतं. आणि सिद्धार्थ हे अतिशय युवा अवस्थेमध्ये सर्वजण एकदम अग्रेसिव्ह असतात, पण त्यांना अहिंसक होते. ते अहिंसक, त्यांचं म्हणणं होतं की या युद्धात बरेचसे मुलं अनाथ होतील, कारण युद्ध म्हटलं तर मानव नाश होणार, तिथं मृत्यू होणार अटळ आहे ते. आणि कितीतरी पत्नींना आपले पती म्हणजे त्यांना त्या विधवा होऊ शकतील, असे बरेच संकट त्यांना नको होतं. आणि म्हणून त्यांनी समझोताचा मार्ग काढला आणि मग त्याच्या सांगितलं की तुम्हाला, जर आम्ही तुमचा प्रस्ताव मान्य केला तर तुम्हाला राजसन्यास घ्यावा लागेल.
आणि म्हणून मग त्यांनी संन्यास घेऊन ते आज बुद्ध झाले. आणि हे आपलं की भारतामध्ये एवढे महामानव झाले, बसव, बुद्ध, आंबेडकर, पण तरीही आत्ताच्या 22व्या शतकामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अतिशय दुर्दैवी अशी हाथरस सारखी घटना घडतीये. एखाद्या बाबाच्या मागे त्याच्या धूळ चरणी म्हणून घ्यायला माणसं पळतात आणि तिथं महिलांचा, लहान मुलांचा मृत्यू होतोय. म्हणजे आपण किती वर्ष झाले, जवळजवळ 3000 वर्ष होत आली. आपल्या साहित्य एवढं भरभरून साहित्य आहे, आपण आज सगळे शिकलेलो आहोत, तरीही आपण का अशी चूक करतो? तर ह्याच्यामधून आपल्याला परत हा पुरोगामी विचार आपण कसा पुढे ठेवायचा हे मला इथं सांगायला म्हणजे या निमित्ताने आम्ही सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो की बुद्धांनंतर महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला सांगितलं, बसवेश्वरांनंतर आपल्याला शाहू महाराज आलेत, महात्मा फुले आलेत आणि आंबेडकरांनी तर ते आपल्याला सर्व लिखित रूपात संविधानाच्या रूपामध्ये सर्वांना दिले आहे. तर आपल्या जवळ जे काही आहे साहित्य आहे ते बुद्ध धर्माचं असेल, लिंगायत धर्माचं असेल, तर ते आपण सर्वांनी मिळून वाचूया, त्याची चर्चा होईल. आणि आपल्याला तर पाली भाषेमध्ये विभाग प्रमुख असल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे जे शिलालेख आहेत, जुने शिलालेख जे आहेत ते सर आपल्याला सांगतीलच, त्याच्याबद्दल माहिती देतील. तर सर MA सरांचा मी इथं परिचय करून देते, संक्षिप्त परिचय, कारण आता बरेचसे माझे श्रोते सरांना ओळखायला लागले आहेत. सरांचं MA PhD, सरांचं MA PhD, MA पॉलिटिकल सायन्स, MA पाली आणि MA इंडॉलॉजी मधून झालेलं आहे. जन्मगाव सरांचं किनी कदू, अहमदपूर, जिल्हा लातूर येथे शेतकरी कुटुंबात जन्मले. सर अनेक मासिके, स्मरणिका, शोध निबंध प्रकाशित, दैनिक सकाळ, लोकमत, एकमत मधून लेख प्रकाशित. पाली भाषेच्या अभ्यासक्रमाद्वारे विज्ञाननिष्ठ, बुद्धी प्रामाण्यवादी, प्रजावान व शीलवान असे शेकडो विद्यार्थी घडविण्याचे काम सर करतात. अनेक वैचारिक ग्रंथ लेखनाद्वारे समाजाची विज्ञानिष्ठ, वैचारिक व बौद्धिक उंची वाढविण्याचा त्यांचा हा प्रयत्न अतिशय उत्तम आहे आणि आमचा भरघोस त्याला सपोर्ट आहे. वक्तृत्व कलेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी वक्ते म्हणून सरांनी घडवलेले आहेत. गेली 28 वर्षात 2000 व्याख्यानं देऊन समाजात सामाजिक, नैतिक, सांविधानिक व वैज्ञानिक नीतिमूल्य प्रस्थापित करण्याचा हा सरांचा प्रयत्न आहे. सरांनी स्वगावी स्वश्रमाद्वारे 2 एकरवर 500 वृक्ष लावून त्याचे संवर्धन करून ते वाढवले आहेत. वचन साहित्य, पाली साहित्य, संत साहित्य, प्राचीन इतिहास, कला व सिंधू संस्कृती या विषयावरील 25,000 दुर्मिळ अशा ग्रंथांचा संग्रह असलेले स्वतःचं समृद्ध ग्रंथालय आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे जीवनचरित्र, कार्य, त्यांची धम्मलिपी, सिंधू संस्कृती लिपी, खरोष्टी लिपी, शिलालेखातील सम्राट अशोक राजाची शिकवण जाणून घेण्यासाठी धम्मलिपी ग्रंथाचे लेखन व इतिहास ग्रंथालयाची उभारणी. अजून अतिशय सर शिक्षक, प्रबोधक, संशोधक, लेखक, वक्ते, प्रशिक्षक, कार्यकर्ते या षटसूत्रीद्वारे समाजसेवा प्रबोधन कार्यात सक्रिय सहभाग आहे सरांचा. असं वेगवेगळ्या अजून लातूर कारागृहातील बंधाचे प्रबोधन, म्हणजे नुसतं सर प्रबोधन करतात असं नाही, तर ते ग्राउंड लेवलला सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करत आहेत. आणि आत्ताच सांगायला अतिशय आनंद वाटतो की नागपूरमध्ये संत तुकडोजी महाराज असं आंतरराष्ट्रीय सभेमध्ये, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सरांनी आपला रिसर्च प्रबंध बसवेश्वरांवरतीचा प्रबंध परत प्रेझेंट केला. त्याच्याबद्दल सरांना भरपूर धन्यवाद, अभिनंदन सर. आणि इथं मी माझा परिचय थांबते आणि मला इथं बोलायला संधी दिलीत आणि तुम्हा सर्वांचं या बचाव मंचावरती सहर्ष स्वागत करते. आणि अजून सर्वांना विनंती की आज कोणी नवीन झाले असतील तर आपला माईक ऑफ असेल. सरांचा लेक्चर संपल्यानंतर आपण हा सुसंवादाचा कार्यक्रम घेऊ, तेव्हा मात्र मग तुम्हाला माईक ऑन करून आपण एकानंतर एक आपण क्वेश्चन्स आपण घेऊया. धन्यवाद. शरणार्थी.
धन्यवाद ताई. ताईंनी खूप सुंदर असं या मंचाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने काम करत आहोत ते सांगितलं. एकाच कॉलमवर बिल्डिंग उभी राहत नाही, तर त्यासाठी भरपूर कॉलमची गरज असते. त्याच पद्धतीने कुठलाही कार्यक्रम एका माणसाने यशस्वी होत नाही, तर त्याच्यात सर्वांचं सहकार्य असावं लागतं. अशा सर्व सहकार्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल सुद्धा ताईंनी आपल्याला या वचन अध्ययनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. लोकांमध्ये किती अंधश्रद्धा आहे आणि किती परिवर्तन अजून व्हायला पाहिजे आणि किती वचन आणि बुद्धांचे विचार असतील, बसवण्णांचे विचार असतील, ते कुठपर्यंत पोहोचले पाहिजे, तर त्याचं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि सर्वांनी त्या पद्धतीने आपलं सतत वचन प्रसार असेल, चांगले विचार असतील, समाजामध्ये प्रचार प्रसार केला पाहिजे, असं ताईंनी सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आणि आता यानंतर आपले जे अतिथी व्याख्याते आहेत, शरण प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील सर, हे लातूरचे आहेत आणि ते प्रसिद्ध लेखक, उत्कृष्ट वक्ते, अभ्यासक व संशोधक सुद्धा आहेत. सर्व ताईंनी त्यांच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे. आणि मला तर वाटतं की सर्वांना मॅक्झिमम भीमराव पाटील सरांना कोण ओळखत नाही असं कोणी नसेल, कारण त्यांचे भरपूर व्याख्यान महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी एकदम कणखर आवाजामध्ये झालेले आहेत. असे व्याख्याते आपले बसववचन अध्ययन समितीला लाभले, हे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता तथागत बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारातील साम्यता या विषयावर ते बोलणार आहेत. म्हणून त्यांचं खूप खूप मी या वचन अध्ययन कडून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना आपले विचार मांडावे अशी विनंती करतो. सर, आपण आपले विचार मांडावेत. ओके. आवाज येतोय सर? हो, येतोय सर, येतोय सर. येतोय आवाज. हो हो हो. जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान तथागत बुद्ध, अहिंसा परमोधर्माचा संदेश देणारे वर्धमान महावीर, आणि त्यानंतर बुद्धाच्या विचाराला संपूर्ण आशिया खंडामध्ये नेऊन प्रस्थापना करणारे, हातातली तलवार टाकून बुद्धाच्या अहिंसेचा स्वीकार करणारे विश्वसम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक, आणि त्यानंतर 12व्या शतकामध्ये ज्यांनी समग्र समाज क्रांती केली आणि संपूर्ण समाजाला एका नैतिक, वैचारिक, वैज्ञानिक उंचीच्या पातळीवर घेऊन जाण्याचं काम ज्या समता सूर्य महात्मा बसवण्णांनी केलं, ते महात्मा बसवण्णा, बसवादी शरण, संत तुकोबा, संत कबीर, शाहू फुले आंबेडकर या सर्व बहुजन महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. ऑनलाईन ही जी काही व्याख्यानमाला चालते आहे, त्या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक, प्रयोजक डॉक्टर शशिकांत पट्टण सर, डॉक्टर जयश्री पट्टण मॅडम, रवींद्र खुब्बा सर आणि समूहातील अन्य सर्व शरणगण, सर्वांना शरणू शरणार्थी. आवाज येतोय सर? हॅलो, येतोय सर, येतोय. एकदम व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. हा. तर आजचा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. केवळ बसवण्णा आणि बसवादी शरण यांना समजून घेत अन्य समविचारी महामानवांच्या विचारांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे सगळे समविचारी प्रवाह आपण लक्षात घेणार नाही, तोपर्यंत आपलं वाचन, आपली चळवळ परिपूर्ण म्हणता येणार नाही. कारण समतेचा विचार, न्यायाचा विचार, मानवतेचा विचार, सत्याचा विचार, अहिंसेचा विचार हा सातत्यानं त्या कालखंडामध्ये या सत्यशोधकी विचार प्रवाहाने मांडलेले आहेत. एक आहे शिव नको म्हणणारी परंपरा आणि एक आहे शिवाशिव करणारी परंपरा. एक आहे मनुवादी परंपरा तर दुसरी आहे समतावादी परंपरा. आणि ही परंपरा सिंधू संस्कृतीपासून, चार्वाकापासून, बुद्धापासून, महावीरापासून, अशोकापासून ते बसवण्णांपर्यंत
संतगण फुलेशाह आंबेडकरांपर्यंत ते संविधानापर्यंत आलेली आहे. म्हणून माझं एक वाक्य आहे, सिंधू ते संविधान, सिंधू संस्कृतीपासून संविधानापर्यंत जे काही समतावादी महामानव या देशामध्ये होऊन गेले, त्या सर्व महामानवांचे विचार आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बसवादी शरणगण आणि बुद्ध आणि महावीर हे श्रमणगण, श्रमणगण, भिक्खुगण, संतगण आणि शरणगण हे जे गण आहेत ना, हे गण हे सगळे श्रमण परंपरेतील, श्रम परंपरेतील, कायक परंपरेतील आणि सत्यवादी, सत्यशोधकी विचार परंपरेतील आहेत. म्हणून हा सगळा विचार प्रवाह आपण ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बुद्ध आणि बसव या दोन महामानवांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. शरण बांधवांनो, बुद्ध का घडले तर ईसापूर्व 6व्या शतकातील परिस्थितीमुळे बुद्धांना घडावं लागलं आणि 12व्या शतकातील जातीभेद, अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, स्त्री दासत्व, अंधश्रद्धा, अंधरूढी, बहुदेवता, कर्मकांड, ज्योतिष भविष्य, पुरोहितशाहीचं वर्चस्व, त्यानंतर संन्यासवादाचा प्रचंड अशा प्रकारचा स्तोम, या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणजे बसवण्णांना घडावं लागलं. तीच परिस्थिती ईसापूर्व 6व्या शतकामध्ये होती. आता बघा, बुद्धाचा काळ ईसापूर्व 6वं शतक आणि बसवण्णांचा काळ 12वं शतक, म्हणजे हे 1200 वर्ष आणि ते 600 वर्ष, 1800 वर्षाचं अंतर आहे दोन महामानवामध्ये. काय, बसवण्णांच्या अगोदर 1800 वर्ष बुद्ध होऊन गेले आणि 1800 वर्षानंतर बसवण्णा होऊन गेले. काळ वेगळा आहे पण विचार एक आहेत, लक्षात ठेवा. आणि बुद्ध आणि बसव जर तुम्ही वाचलं, आता मला सांगा, मला दररोज कॉलेजमध्ये बुद्ध शिकवावे लागतात. माझा विषयच बुद्ध आहे, माझा विषयच पाली विषय आहे, मला दररोज ते शिकवावं लागतं. जवळजवळ 25 पुस्तकं मी बुद्धावरती लिहिलेले आहेत. त्यामुळं बसवण्णा आणि बुद्ध हे दोन महामानव मला अभ्यासता आले, याचा मला फार मोठा आनंद आहे. आणि तुम्ही मला हा विषय दिलात त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद झाला, कारण हा विषय लोकांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बुद्धाचा काळ हा ईसापूर्व 6वं शतक. प्रचंड वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही वर्णव्यवस्था बुद्धाच्या काळामध्ये होती. तर बसवण्णांच्या काळामध्ये जाती व्यवस्था होती. बुद्धाला वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये झगडावं लागलं, बसवण्णाला जाती व्यवस्थेच्या आणि अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये संघर्ष करावा लागला. बुद्धाच्या अगोदर प्रचंड विषमता होती, स्त्री दासत्व होतं, शोषण होती, शोषण समाजाचं केलं होतं विशिष्ट वर्गाकडून, पशुबळी, प्राणीबळी, अजाबळी, अंधरूढी, यज्ञांचा अतिरेक, यज्ञामध्ये आहुती, प्राण्यांचा बळी, पुरोहितशाही, या सगळ्या गोष्टीमुळं समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसाचं, बहुजन समाजाचं शोषण होत होतं. आणि हे बुद्धांनी पाहिलं, बुद्धांनी अनुभवलं. आणि म्हणून ईसापूर्व 483 अर्थात बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व झाला, इसवी सन पूर्व काळामध्ये झाला. तर इसवी सनाच्या नंतर 1105 मध्ये बसवण्णाचा जन्म 12व्या शतकामध्ये झाला. कपिलवस्तू नगर भारत आणि नेपाळच्या सीमेवर एक राज्य होतं कपिलवस्तू, जिथं कपिल नावाचा महान तत्ववेत्ता जन्माला आला. आणि या महान कपिल नावाच्या तत्ववेत्यावरून कपिलवस्तू नगर नाव पडलं. बुद्धाचे वडील सिद्धोदन, राणी महामाया, महामायेचं माहेर नेपाळमध्ये देवदह होतं. आणि या देवदहला बुद्धाची आई महामाया पहिल्या प्रसूतीला जात होती. सगळ्या कपिलवस्तू नगरला आनंद झाला आणि महामाया आपल्या माहेरी देवदहला नेपाळमध्ये 20 किलोमीटर अंतरावर आहे भारताच्या सीमेवरून. अचानक वैशाख पौर्णिमे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते, म्यानामध्ये जात होती. बुद्धाचे वडील राजे होते, महाराणी, बुद्ध क्षत्रिय आहेत, आलं लक्षामध्ये, त्यांचे वडील राजे होते, हा राजकुमार आहे. आणि बुद्धाची आई आपल्या माहेरी जात असताना अचानक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लुंबिनीच्या वनामध्ये शाल नावाच्या वृक्षाखाली पोटामध्ये कळा यायला सुरुवात झाली. आणि माहेरी जाण्याच्या अगोदरच अर्ध्याच वाटेमध्ये
इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये शाल वृक्षाखाली तथागत बुद्धाचा जन्म झाला. गाव नाही, घर नाही, शेतामध्ये, एका जंगलामध्ये, एका झाडाखाली. म्हणून आज जगातले सगळे लोक लुंबिनीच्या वनाला जातात आणि त्या लुंबिनीच्या वनामध्ये सम्राट अशोकानं एक मोठा स्तंभ रोवून ठेवलाय. ईद बुध जाते, बुद्धाचा इथं जन्म झाला म्हणून लुंबिनीचा कर मी माफ केला, लुंबिनीचा टॅक्स माफ केला, कारण बुद्धाचा जन्म तिथं झाला. म्हणून जगातले सगळे बुद्धिस्ट लोक आज, सगळ्या जगातले लोक आज लुंबिनीला जातात, बुद्धाला नतमस्तक होतात. म्हणून नेपाळ मध्ये लुंबिनी हे बुद्धाचं जन्मस्थळ. तर जसं बुद्धाचे वडील राजे होते, कपिलवस्तुनगर हे राज्य होतं. बसवण्णाकडे आपण येऊ. 12व्या शतकामध्ये एका अग्रहार प्रमुख, 12 गावचे प्रमुख असलेले बसवण्णाचे वडील मादिराज आणि मादलांबिका यांच्या पोटी 1105 मध्ये महात्मा बसवण्णाचा जन्म झाला. लुंबिनीमध्ये बुद्धाचा उत्तर भारतामध्ये जन्म झाला, तर दक्षिण भारतामध्ये बागेवाडी या ठिकाणी बसवण्णाचा जन्म झाला. बुद्ध लहानपणापासून अत्यंत प्रखर विज्ञानवादी, विवेकवादी, अहिंसावादी, प्रश्नवादी, चिकित्सा करायचे. ज्या वेळेस शेतामध्ये जाऊन बसायचे आणि सातत्यानं कामगार काम करायचे, त्यानं म्हणायचे, अरे तुम्ही काम करता, मी बसतो, मी राजकुमार असून मी बसतो झाडाखाली, तुम्ही थोडं बसा, विश्रांती घ्या. आणि ते स्वतःच नांगर हाकायचे. कष्टकरी लोकांबद्दल, कामकरी लोकांबद्दल बुद्धांना अत्यंत लहानपणापासून प्रेम होतं, की जे बुद्धांना सुद्धा इथल्या शोषक, इथल्या कष्टकऱ्यांबद्दल, इथल्या गोरगरिबांबद्दल, म्हणून तर त्यांनी एका शूद्र विद्यार्थ्याला विहिरीतून वर काढण्याचं काम केलं. तथागतांनी लहान बुद्धांनी, अर्थात त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवलं. 7व्या दिवशी आई निवर्तली आणि त्यांचं पालन पोषण मावशी गौतमीनं केलं. आणि अशा प्रकारे हेच सिद्धार्थ, हेच गौतम नंतर तथागत झाले, नंतर मी सांगणार आहे. आणि मग कपिलवस्तू नगरचे हे राजकुमार होते. बागेवाडी अग्रहार, या अग्रहारामधल्या या मादिराजाचे हे चिरंजीव. एकूणच ज्या वेळेस तो जो पक्षी आहे, आपण ते राजहंस, काय ते गरुड पक्षी आहे, तर त्याची ज्यावेळेस बाण लागला गेला आणि बाण लागल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता अनिरुद्ध, या दोघांमध्ये वाद निर्माण झाला की हा पक्षी कुणाचा, राजहंस कुणाचा. त्यावेळेस बुद्ध म्हणाले की बा तू बाण मारलास, त्याला घायल केलास, मी त्याला वाचवलं, त्याचा बाण काढला, मी त्याचा मालक आहे. तो मला नाहीये, मी त्याला मारलेला आहे, मी मग त्याचा मालक आहे. राजाकडं तो वाद गेला आणि राजानं सांगितलं की मारणारा मालक नाही, वाचवणारा मालक आहे. म्हणून हा हंस पक्षी जो आहे, हा हंस पक्षी सिद्धार्थाचा आहे. आणि त्या हंस पक्षाला सोडण्यात आलं. तो जिवंत होता, तो हंस पक्षी सिद्धार्थाकडे गेला. म्हणजे अत्यंत अहिंसावादी, प्राण्यांवरती, पशूंवरती, पक्ष्यांवरती प्रेम करणारे, प्रज्ञाशील आणि करुणेचे उपासक तथागत बुद्ध अर्थात सिद्धार्थ हे अहिंसावादी होते. आणि हेच अहिंसावादी तत्व आपण बसवण्णांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहतो. म्हणून दोघंही महामानव अत्यंत प्रेमळ, करुणावान, दयाशील, पशु पक्षी अहिंसावादी आहेत. आणि म्हणून हे सिद्धार्थ, त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. सिद्धार्थाचं लग्न झाले. त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा आहे, त्यांच्या मुलाचं नाव राहुल आहे. बसवण्णांचंही लग्न झाले, दोघंही सांसारिक आहे. यांच्या पत्नीचं नाव नीलांबिका, यांनाही एक मुलगा झालेला आहे, यांनाही एक मुलगा झालेला आहे, दोघंही सांसारिक आहेत. बघा, बुद्ध हे 45 वर्ष धम्मप्रसार त्यांनी केला. उत्तर भारत, मध्य भारत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागामध्ये ते फिरत राहिले. तर बसवण्णा संपूर्ण दक्षिण भारतामध्ये फिरले, विशेषतः कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये ते फिरले. तर बुद्ध विशेषतः उत्तर भारत, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंड या भागामध्ये फिरले. दोघांनीही 45 वर्ष पायी फिरून आपल्या विचाराचा प्रसार केला. बुद्धांनी धम्माचा प्रसार केला, तर बसवण्णांनी वचन साहित्याचा आणि लिंगायत धर्मतत्वाचा प्रसार केला. बुद्ध 80 वर्ष जगले, बसवण्णा 62 वर्ष जगले. दोघेही अर्थात अत्यंत प्रखर विज्ञानवादी, शांततावादी, अहिंसावादी, म्हणून मी म्हणतोय
अत्यंत जबाबदारीनं बुद्ध धम्म आणि लिंगायत धर्म याच्यामध्ये फार जवळचा संबंध आहे. दोन्ही धर्मामध्ये फार साम्य आहे, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आता मॅडम सांगितलं की बुद्धांनी ग्रहत्याग का केला? 29व्या वर्षी, 35व्या वर्षी ज्ञानाची प्राप्ती झाली. निरंजना नदी बोधगयेच्या काठी त्या बोधी वृक्षाखाली 6 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. ते सम्यक संबुद्ध झाले. ते निब्बाण अवस्थेला पोहोचले. निर्वाण, नि म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. तृष्णा नष्ट केली, वासना नष्ट केली आणि जीवनपणी ते दुःखमुक्त अवस्थेला पोहोचले, म्हणजे निर्वाण अवस्थेला पोहोचले. तेच बसवण्णाला सुद्धा सांगायचंय. आमचा शरण कुणाला म्हणावं? ज्यांनी वासना, षडविकार ज्यांनी नष्ट केले, ज्यांनी दुराचार भस्म केले, तो खरा शरण आहे. बरोबर आहे. म्हणून बुद्धांच्या आणि बसवण्णांच्या विचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. खर तर दोघांचे काळ वेगळे आहेत, पण समतीची वाट एक आहे. आलं का लक्षामध्ये? परिवर्तनाचा सूर एक आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून आपण खरं तर एका तासामध्ये, एका व्याख्यानामध्ये बुद्ध आणि बसवांना सांगणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून 29व्या वर्षी बुद्धांनी राज्य त्यागलं. काही लोकांचं म्हणणं आहे की मग बुद्धांनी राज्य त्यागलं, मग त्या पत्नीला त्यांनी सोडलं, मग त्या राहुलला त्यांनी सोडलं, मग त्यांच्या स्त्रीवर अन्याय झाला नाही का? मग त्यांनी मग कोणती बायको आपल्या पतीला सोडून द्यायला तयार आहे? पण लक्षात ठेवा, ग्रहत्याग करण्याच्या अगोदर बुद्धांनी आपली पत्नी यशोधरेला विचारलं, मी जर घरी राहिलो तर एक राजा म्हणून, एक तुझा पती म्हणून, आपण एक राज्य म्हणून आपण एवढ्या राज्यापुरतं मर्यादित राहू, पण हे जग दुःखामध्ये होरपळतंय. या जगाला दुःखातून मुक्त करायचं असेल तर मला ज्ञानाची प्राप्ती करावी लागेल, मला एकांतामध्ये जावं लागेल, ज्ञान मिळवावं लागेल आणि या जगाला दुःख मुक्तीचा मार्ग मला दाखवावा लागेल. त्यासाठी मला ग्रहत्याग करायचंय. आणि समजावून सांगितलं कुणाला? यशोधरेला. आणि यशोधरा स्वतःहून तयार झाली. आणि म्हणून ज्यावेळेस कपिलवस्तू नगरचे लोक ग्रहत्याग करताना त्या कंतक घोड्यावर ते बसून गेले, छन्ना त्यांच्या सोबत होता, त्या सीमेपर्यंत आले सगळे कपिलवस्तू नगर मधले लोक. त्यांची पत्नी सुद्धा आली, राहुल सुद्धा होता, आणि पत्नीनं मान्यता दिली, जग दुःखमय आहे आणि जगाला दुःखमुक्त करण्यासाठी तुम्हाला जर त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग तुम्ही शोधत असाल तर माझी परवानगी आहे. म्हणून यशोधरीची परवानगी घेऊन, तिची तशी मानसिकता तयार करून, तिच्या मान्यतेने त्यांनी घर त्यागलं. आणि नंतर ज्यावेळेस ते तथागत सम्यक संबुद्ध झाले, ते कपिलवस्तू नगरला आले आणि त्यांची यशोधरा सुद्धा धम्मामध्ये भिक्खू संघामध्ये आली, भिक्खुनी झाली, आणि राहुल सुद्धा भिक्खू झाला. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या पत्नीचं सुद्धा त्यांनी विचार परिवर्तन केलं आणि ग्रहत्याग केला. आणि बसवण्णांनी तर आपल्या पत्नीला सोबत घेऊन समग्र समाज क्रांती करण्याचं काम केलं. बसवण्णाची बहीण आणि बसवण्णाचा सगळा परिवार समग्र समाज क्रांतीमध्ये सहभागी झाला. तर बुद्धाचे वडील, बुद्धाची पत्नी, बुद्धाचा मुलगा सुद्धा त्यांच्या भिक्खू संघामध्ये सामील झाला. बघा हो, किती साम्य आहे दोन्ही विचारधारेमध्ये, दोन्ही महामानवामध्ये. आणि म्हणून शाक्य आणि कोलीय या दोन शेजारी शेजारी राज्य होते. आणि रोहिणी नावाची नदी होती. आत्ताही रोहिणी नावाची नदी नेपाळमध्ये आहे. आलं का लक्षामध्ये? कोलीय यांचं राज्य आहे, शाक्यांचं राज्य आहे. आपण बघू शकता, मी सगळे स्थळे बघितलेले आहेत. तर त्या रोहिणी नावाच्या नदीवरून पाणी पण हे बुद्धाला युद्ध मान्य नव्हतं. सिद्धार्थाला, सिद्धार्थ म्हणाले, माणसाने माणसाला मारणं माणसाचं कर्तव्य होऊ शकत नाही. युद्धाच्या ऐवजी तुम्ही शांततेने हा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि युद्ध करू नका. परंतु त्यांना असं सांगितलं गेलं, तू क्षत्रिय आहेस, तू तलवार हातात घेतली पाहिजे, तू युद्ध केलं पाहिजे, तू माणसं मारले पाहिजेत, तू शिकार केली पाहिजे. पण सिद्धार्थ अहिंसावादी होते. ते म्हणाले, क्षत्रियांचा जे काही क्षत्रियांचा जो निकष आहे ते फक्त युद्ध करणं हाच आहे का? दोन राज्य जर आपसात प्रेमानं राहू लागले तर तलवार चालवायची गरज काय? युद्ध करायची गरज काय? म्हणून तर युद्ध नको, बुद्ध हवाय. शांतीचा संदेश देणारे बुद्ध, अहिंसेचा संदेश देणारे बसवण्णा, हे दोघेही अहिंसावादी आहेत, युद्ध निषेध करणारी आहेत. आणि म्हणून दोघांच्या विचाराचा प्रभाव आज संपूर्ण भारतावर आहे. आणि म्हणून आशिया खंडावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे, तर महात्मा बसवण्णांच्या विचाराचा प्रभाव संपूर्ण दक्षिण भारतावर आणि काही अंश उत्तर भारतावर आपल्याला दिसतोय. आणि म्हणून युद्ध निषेध करणारे दोघेही
दोघेही सांसारिक आहेत, दोघांचंही लग्न झालंय, दोघांनी आपल्या बायकांना सोबत घेऊन सामाजिक क्रांती करण्याचं काम केलं, दोघांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन सामाजिक क्रांती करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे बुद्ध आणि बसवण्णा यांच्या विचारामध्ये एवढं आपल्याला एक वैचारिक साम्य दिसून येईल. आणि म्हणून आता आपल्याला थोडक्यात त्यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये मी सांगितलेलं आहे की बुद्ध सुद्धा एक राजकुमार आहेत, बसवण्णा सुद्धा एका छोट्या अग्रहाराचे, एका राजाचेच, एका छोट्या मिनी राजाचे ते प्रमुख आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी दोघांनी सुद्धा आपलं जे काही ऐश्वर्य आहे, आलं का लक्षामध्ये, जे काही सुख आहे, जे काही स्वतःचं ऐश्वर्य आहे, राज वैभव आहे, ते त्यागलं आणि सामान्य माणसाला सुखी, स्वयंपूर्ण आणि दुःखमुक्त कशा पद्धतीनं जगता येईल त्यासाठी त्यांनी आपलं सुख आणि राजवैभव त्यागून त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य दोघांनी वेचलेलं आहे. हे या दोन्ही महामानवांमधलं साम्य आहे. आता 45 वर्ष बुद्धांनी धम्म दिला, बसवण्णांनी लिंगायत धर्म दिला. आता एक सांगतोय तुम्हाला मी, धम्म म्हणजे धर्म नव्हे, आलं का लक्षामध्ये, धम्म म्हणजे धर्म नव्हे. बुद्धांनी धर्म दिला नाही, बुद्धांनी धम्म दिला. धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे अहिंसा, धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे प्रज्ञा, धम्म म्हणजे शील, धम्म म्हणजे करुणा. म्हणून धम्माचा मूळ अर्थ डिक्शनरीमध्ये, पाली साहित्यामध्ये सदाचार आहे, सद्विवेक आहे. धम्म म्हणजे धर्म नाही, म्हणून बुद्धांनी धम्म दिला. बसवण्णांनी सुद्धा वचन साहित्याच्या माध्यमातून लिंगायत नावाचा आचार, विचार, संस्कार आपल्याला दिले आणि आपण त्याला धर्म म्हणतो. लिंगायत धर्म हा सुद्धा सत्य, अहिंसा, न्याय, बंधुता, समता या तत्वावर आधारलेला आहे. म्हणून बसवण्णांचा लिंगायत धर्म आणि बुद्धाचा धम्म सदाचार सांगतो, तर लिंगायतांचा धर्म सुद्धा, लिंगायत हा धर्म सुद्धा सदाचार संपन्न, अर्थात शील, चारित्र्य, प्रज्ञा, शील, करुणा, बंधुता, न्याय या तत्वावरच लिंगायत धर्माचा या ठिकाणी पाया आधारलेला आहे. म्हणून बसवण्णा म्हणतात, सदाचार सकलासी मूलाधार, सदाचार स्वर्ग अनाचार नरक. शरण कुणाला म्हणावं, तर या शरणांच्या संदर्भामधल्या जर पात्रता तुम्ही बघितल्या, जो शीलवान आहे, जो प्रज्ञावान आहे, जो करुणावान आहे, जो गुणवान आहे, तोच खरा शरण आहे. ज्यानं दुराचार भस्म केले, ज्यानं विकार भस्म केले, तो खरा शरण आहे. म्हणजे लिंगायत धर्म सुद्धा प्रज्ञाशील, करुणा, सत्य, अहिंसा, सदाचार याच्यावरच भर देणारा धर्म आहे. आणि बुद्ध धम्म सुद्धा या सदाचारालाच सर्वाधिक महत्व देणारा आहे. आणि म्हणून धम्म आणि लिंगायत धर्म आणि बौद्ध धम्म याच्यामध्ये कमालीचं साम्य आपल्याला दिसून येईल. दुसरी गोष्ट बुद्धाने सांगितलं, अत्त दीपो भव. बघा, अत्त दीपो भव. आणि इकडे बसवण्णांनी सांगितलं, काय कवे कैलास. बुद्ध म्हणतात अत्त दीपो भव. पत्रिकेवर लिहिलेलं असतं आणि घरांवरती लिहिलेलं असतं, पण त्याच्याबद्दलचा अर्थ माहिती कोणाला नाही. मी विचारतो बऱ्याच लोकांना, बा लिहितंय, लोक लिहितात म्हणून लिहितात. अत्त दीपो भव. बुद्ध म्हणतात, तूच तुझा दीप बन, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझं कल्याण करण्यासाठी कुणी येणार नाही, तुला दुःख कुणी देणार नाही. आलं का लक्षामध्ये, तुझा मार्ग तुला शोधायचा आहे. मी फक्त मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. मी कुणाचंही कल्याण करणार नाही, मी कुणालाही मोक्षाकडे घेऊन जाणार नाही, मी कुणालाही स्वर्गाकडे घेऊन जाणार नाही. मी दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढलाय. तुम्ही त्या मार्गाने स्वतः चाला आणि स्वतः दुःखमुक्त व्हा. तुम्ही प्राध्यापक व्हायचंय, अभ्यास करा. डॉक्टर व्हायचंय, अभ्यास करा आणि मार्क्स मिळवा, परीक्षा पास व्हा आणि तुम्ही प्राध्यापक व्हा. तुम्ही कष्ट करा, स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः शोधा आणि स्वतःचं कल्याण स्वतः करा. म्हणून बुद्धांनी कुणाला आशीर्वाद दिले नाहीत, बुद्धांनी कुणाला जादू तंत्र मंत्र दिलेला नाहीये. बुद्ध म्हणतात, अत्त दीपो भव. तुझं कल्याण तुला करायचंय, तुझा दीप तुला बनायचंय.
आलं का लक्षामध्ये? तुझं कल्याण करण्यासाठी कुणीच येणार नाही, स्वतःच. म्हणून बुद्ध मन, मनगट आणि मेंदूवर भर देतात. तर बसवांना म्हणतात, काय कवे कैलास, कैलास इतरत्र शोधण्याची गरज नाही. तुझं कल्याण तुलाच करायचंय, तुझं कष्ट तुला करायचंय, प्रामाणिकपणाने कष्ट करायचंय, प्रामाणिकपणाने कर्तव्य करायचंय आणि स्वतःचा उद्धार स्वतःला करून घ्यायचा आहे. म्हणून बुद्धाचा अत्त दीपोभवचा सिद्धांत आणि बसवण्णाचा काय कवे कैलास सिद्धांत आहे, हे स्वतःचं स्वकर्तृत्व सिद्ध करणारे सिद्धांत आहेत. अर्थात आपल्या मन, मनगट आणि कार्य कर्तृत्वाला संधी देणारे सिद्धांत आहेत. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की बुद्ध आणि बसवण्णा यांच्याबद्दल अधिक विश्लेषण होणं गरजेचं आहे, पुस्तकं लिहिणं गरजेचं आहे, अधिक साम्य विचार समाजामध्ये समजावून सांगणं गरजेचं आहे. कारण आज आशिया खंडातली सर्वात जास्त लोकसंख्या ही बुद्धिस्ट आहे. भारताचे शेजारी चीन असेल, लंका असेल, भूतान असेल, तैवान असेल, सिंगापूर, जपान, कंबोडिया, थायलंड, म्हणजे आशिया खंडामधले जवळजवळ सगळे देश बुद्धिस्ट आहेत. तर कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सगळे देश बुद्धिस्ट होते. कारण मुस्लिम धर्म आल्यानंतर ईसापूर्व 7व्या-8व्या शतकानंतर बुद्ध धर्म तिथला ऱ्हास झाला आणि इस्लाम धर्माची त्या ठिकाणी प्रसार आणि प्रचार झाला. म्हणून तर आज आपण पाहतो जगातल्या सर्वात उंच मूर्त्या या अफगाणिस्तानमध्ये आहेत. जगातली सर्वात मोठी बुद्ध साईट 7,500 ठिकाणी पाकिस्तानमध्ये बुद्ध साईट आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला बुद्ध स्तूप, विहारे, लेणी आजही तुम्हाला या ठिकाणी दिसतील. कारण तिथपर्यंत सम्राट अशोकाने या ठिकाणी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. तर चायनामध्ये लिशान बुद्धा, जगातल्या सर्वात जास्त लेणी आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये 900 बुद्ध लेणी आहेत. तर चायनाच्या एका डोंगरावर 2700 बुद्ध लेणी आहेत. 2700 बुद्ध लेणी, जी भारतामध्ये बुद्ध लेणी तेवढ्या चायनामध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ इतका मोठ्या प्रमाणात अख्खा लंका बुद्धमय आहे. सगळे मोठे मोठे बुद्ध स्तूप तुम्हाला लंकेमध्ये दिसतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, संपूर्ण आशिया खंडावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव. याचं कारण काय सांगतो तुम्हाला, की बुद्ध धम्माला राजाश्रय भेटला. सम्राट अशोकाने बुद्ध धम्म स्वीकारला आणि संपूर्ण जगामध्ये नेला. राजा मिलिंद हा ग्रीकचा राजा बुद्ध धम्म स्वीकारतोय आणि जगामध्ये बुद्ध धम्म नेतोय. राजा कनिक्स चायनाचा राजा बुद्ध धम्म स्वीकारतोय आणि जगामध्ये बुद्ध धम्म नेतोय. जपानचे राजे, तैवानचे राज्य, त्याच्यानंतर लंकेचे राज्य, त्याच्यानंतर भूतानचे राजे, हे त्या देशातील राजे सुद्धा अनेक बुद्धिस्ट होते. काही राजांच्या बायका बुद्धिस्ट होत्या आणि त्या बायकांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानं त्यांच्या नवऱ्याने बुद्ध धम्म स्वीकारला आणि त्या राज्यामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून आज संपूर्ण जगावर, आलं का लक्षामध्ये, आशिया खंडावर जे काही बुद्धाच्या विचाराचा प्रभाव आहे, तशाच पद्धतीनं बसवण्णांच्या विचाराचं साम्य असून सुद्धा बसवांनाच्या विचाराला राजाश्रय मिळाला नाही. अशा अत्यंत वैभवशाली आणि प्रचंड मोठं साम्राज्य असलेल्या राजांनी या लिंगायत धर्माचा स्वीकार करून प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर न केल्यामुळं आपल्याला पाहता येईल की कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि या ठिकाणी केरळ आणि तामिळनाडूमध्ये फार मोठ्या प्रमाणावर लिंगायत धर्मतत्वाचा प्रसार झाला. परंतु आपल्याला माहिती असेल की बसवण्णाच्या लिंगायत धर्माला लोकाश्रय मिळाला. लोकांनी स्वतःहून हे विचार आपण स्वीकारले. म्हणून आपण पाहता आता सगळे आलुतेदार, बलुतेदार, सगळ्या जातीचे लोक स्वतःहून या ठिकाणी आले. आलं का लक्षात? आणि म्हणून या दोन्हीही धर्माचा जर आपण विचार केला, दोन्हीही विचारांचा प्रसाराचा जर आपण विचार केला, तर अशा पद्धतीनं या दोन्ही विचारामध्ये, दोन्हीही धर्मांमध्ये कमालीचं साम्य आहे आणि सामान्य लोकांनी या विचाराचा स्वीकार केलेला आहे. बुद्ध धम्मदान सांगतात. धम्मदानाला फार महत्व आहे आणि म्हणून तर आम्रपालीनी बुद्धाला घरी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि आम्रवन बुद्धाला दान दिलं. अनाथ पिंडिकाने जेतवन, त्या ठिकाणी 66 कोटी रुपये खर्च करून, सोन्याचा व्यापारी होता, त्यांनी ते जेतवन बुद्धाला भेट दिलं. एक कोणी कितीतरी वन भेट दिले, वस्त्र भेट दिले, अन्नदान, भोजनदान, चिवरदान. आणि म्हणून दान या ठिकाणी बुद्ध धम्मामध्ये महत्वाचं आहे. तर इकडं दासोह अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून दान, धम्मदान आणि दासोह ही संस्कृती या दोन्हीही विचार प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितले. जगामध्ये दुःख आहे,
दुःख आपोआप होत नाही, दुःखाला कारण आहे. कारणाचा उच्छेद करता येतो आणि त्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे अष्टांग मार्ग. इकडं अष्टांग मार्ग, इकडं अष्टावरण आहे, इकडं 4 आर्य सत्य आहेत, इकडं पंचशील आहेत, इकडं सप्तशील आहेत. बघा, एक इतकं साम्य जर तुम्हाला एक सांगता येईल की 4 आर्य सत्य बुद्धाने सांगितले. जग दुःखमय आहे. आता मला सांगा, तुम्ही जगातला असा कोणता माणूस आहे की ज्याला दुःख झालेलं नाही? पण दुःख आपोआप होत नाही. दुःखाला कारण आहे, कारणाशिवाय दुःख उत्पन्न होत नाही. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाचा उच्छेद करता येतो. ते कारण जर आम्ही नष्ट केलं तर आम्हाला दुःख निर्मूलन करता येतं. त्यासाठी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे 8 अष्टांग मार्ग. त्या 8 पायऱ्या तुम्हाला एक 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 पायरी चढून मग सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक संकल्प, या पद्धतीनं तुम्हाला शेवटची पायरी म्हणजे सम्यक निर्वाण. निर्वाण म्हणजे दुःख मुक्तीची अवस्था, म्हणजे तृष्णामुक्त जीवन, दुःखमुक्त जीवन, इच्छामुक्त जीवन, वासनामुक्त जीवन. याच जन्मामध्ये तुम्हाला निब्बाण प्राप्त करता येतं. आमच्याकडे लिंगैक म्हणजे आपण काय म्हणतो, लिंगांग सामरस्य. लिंगांग सामरस्य म्हणजे दुःखमुक्त झाला, इच्छामुक्त झाला, वासनामुक्त झाला. इकडं लिंगांग सामरस्य आणि इकडं निब्बाण. बघा, इकडं निब्बाण आणि लिंगांग सामरस्य म्हणजे दुःख मुक्तीचं जीवन, तृष्णामुक्तीचं जीवन, विकारमुक्तीचं जीवन, अंतिम सुखाचं जीवन. हे दोन्ही महामानवाने सांगण्याचं काम केलं. बुद्धाने 5 शील सांगितले, बसवण्णांनी 7 शील सांगितले. बुद्ध म्हणतात, पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि, मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामि, मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि, सुरामेरय मजपमदठाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. बुद्धांनी 5 शील सांगितले. सगळे बुद्ध वाचायची गरज नाही, फक्त 5 शील वाचा, पंचशील फक्त वाचा, बस बुद्ध समजले. तसं बसवण्णांनी सांगितलेले 7, आता मॅडमनी सांगितलं नाही का, वचन सांगितले, वचनामध्ये मॅडमनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की सप्तशील बसवण्णांनी सांगितले, बुद्धांनी पंचशील सांगितले. आता मी तुम्हाला सांगितलं पालीमधून, बुद्धांनी पाली या लोक भाषेमधून सांगितलं, बसवण्णांनी कन्नड या लोकभाषेतून सांगितलं. या दोन्ही महामानवांनी संस्कृत ऐवजी लोकांच्या भाषेमध्ये उपदेश देण्याचं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये लोकांची लोकभाषा कन्नड होती आणि बसवण्णांच्या काळामध्ये या भागामध्ये लोकांची भाषा कन्नड होती आणि त्या काळामध्ये, बुद्धांच्या काळामध्ये, पाली ही लोकभाषा होती. तिचं नाव त्यावेळेस मागधी होती. मगध म्हणजेच बिहार पाटलीपुत्रचा हा भाग होता. मागधी तिचंच नाव नंतर पाली. आता पाली नाव कसं आलं? पल्ली म्हणजे गाव, पल्लीची भाषा म्हणजे पाली भाषा, किंवा पाटलीपुत्र आताचो पटना, त्या पाटलीपुत्रची भाषा म्हणजे पाली भाषा असं नंतर नाव पडलेलं आहे. परंतु पालीचं नाव अगोदर मागधी होतं. मागधी ही लोकभाषा होती. म्हणून बुद्ध म्हणतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय अनुकंपाय चरत भिक्कवे चारिकं. भिक्खूंनो, फिरत राहा बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, त्यांच्या दारापर्यंत जा. म्हणून बौद्ध भिक्खू ज्ञान घेऊन लोकांच्या घरापर्यंत गेले, तर आमचे शरण जंगम वचनाचं ज्ञान घेऊन लोकांच्या दारापर्यंत गेले. म्हणून बुद्धाचे भिक्खू लोक शिक्षक होते, टीचर होते, तर बसवण्णांचे जंगम आणि बसवण्णांचे शरण लोक शिक्षक होते आणि वचनाचं ज्ञान घरोघरी नेले, लोकांपर्यंत नेले, माणसांपर्यंत नेले. म्हणून इकडं भिक्खू भिक्खुनी, इकडं शरण शरणी, इकडं अनुभव मंडप, इकडं बुद्ध विहार. विहार म्हणजे शिक्षणाचं केंद्र, अनुभव मंडप म्हणजे ज्ञानाचं केंद्र. इकडं विहार आहे, इकडं अनुभव मंडप आहे, इकडं भिक्खू आहेत, इकडं शरण जंगम आहेत. भिक्खू ज्ञानाचा प्रसार करायचे, शरण आणि जंगम ज्ञानाचा प्रसार करायचे. आता पंचशील मी तुम्हाला म्हटलं, आता हे पालीमधून सांगितलं, पानाती पाता वेरमणी आणि शिक्षापदं समादियामि, प्राण्याची हत्या करणार नाही हे मी शिक्षापद ग्रहण करतो, शिक्षापद ग्रहण करतो. म्हणजे मी वचन देतो की मी कुठल्याही प्राण्याची हत्या करणार नाही आणि मटण खाणार नाही. हत्या करणार नाही म्हणजे मी खाणार नाही. दोन्हीही अहिंसावादी आहेत, शाकाहारवादी आहेत. म्हणून बुद्धांनी पहिलंच शील सांगितलंय, पानातिपाता, प्राण्याची हत्या करणार नाही.
आलं का लक्षामध्ये? बघा, पहिलं शील आहे, जो प्राण्याची हत्या करतो तो बुद्धवादी कसा असू शकतो? म्हणून मी प्राण्याची हत्या करणार नाही, हे मी वचन घेतो, हे पहिलं शील सांगितलं. तर बसवण्णा म्हणतात, मी हत्या करू नको, हत्या. आलं का लक्षामध्ये? कलबेड कोलबेड, बरोबर आहे का? तर मी हत्या करणार नाही, हत्या करू नको. कुणाची? प्राणी, पशु, पक्षी, अहो झाडाची सुद्धा नको, झाड तोडू नको. बुद्ध सुद्धा पर्यावरणवादी होते. बुद्धाचा जन्म शाल वृक्षाखाली, बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती बोधी वृक्षाखाली, आणि बुद्धांचं निर्वाण सुद्धा शाल वृक्षाखाली. बुद्ध राहिले कुठं? जंगलामध्ये, झाडांमध्ये, वनांमध्ये. आलं का लक्षामध्ये? शीतवन, आम्रवन, लट्टीवन, जेतवन, वेळुवन. बुद्ध पर्यावरणवादी होते, आणि म्हणून बुद्ध म्हणाले, बुद्धाचं आयुष्यच झाडाखाली गेलं, बुद्धाचं पूर्ण प्रवचन झाडाखाली आणि वनांमध्ये गेले. आणि म्हणून बसवादी शरणांनी सुद्धा सांगितलंय, फूल झाडाचं मूल आहे, ते तोडण्याचा अधिकार तुला ना मला. म्हणून दोघेही पर्यावरणवादी आहेत, दोघेही अहिंसावादी आहेत, दोघेही मानवतावादी आहेत, दोघेही शील, प्रज्ञा, करुणावादी आहेत. दोघांनीही विज्ञानवाद, विवेकवाद सांगितलेला आहे. आणि म्हणून पाणाती पाता वेरमणी, याचा अर्थ की प्राण्यांची हिंसा करणार नाही, इकडे हत्या करणार नाही. पुढे आहे आदिन्न दाना वेरमणी. आदिन्न दाना वेरमणी शिक्का पदम समाधियामी. आदिन्न दान म्हणजे चोरी करणार, आदिन्न दाना न देता घेणार नाही, म्हणजे चोरी करणार नाही. बसवण्णा म्हणाले, करू नको चोरी. बघा हो, किती साम्य आहे. इकडं पंचशील, इकडं सप्तशील. म्हणजे याचा अर्थ आदिन्न दाना वेरमणी, चोरी करणार नाही. बसवण्णा म्हणतात, करू नको चोरी. यानंतर पुढं मुसा वादा वेरमणी शिक्खा पदं समाधियामी. मुसा वादा, वादा म्हणजे बोलणं, मुसा म्हणजे खोटं, खोटे बोलणार नाही. शील आहे, खोटं अजिबात बोलायचं नाही. जो खोटं बोलतो तो बुद्धाचा अनुयायी नाही. म्हणून बुद्धाने शील सांगितलंय, खोटं मेलो तर हरकत नाही, खोटं बोलायचं नाही. सत्य माझ्या जीवनाचं अधिष्ठान झालं पाहिजे. सत्यमेव जयते, सत्य माझ्या जगण्याचा आधार झालं पाहिजे. काही जरी झालं तरी सत्य सोडणार नाही. म्हणून बुद्ध सत्य बोलत राहिले, सत्य जगत राहिले. बसवण्णा सत्य बोलत राहिले, सत्याचा आवाज बुलंद करत राहिले, आणि शेवटी सत्यासाठीच त्यांनी सर्व काही आपली क्रांती केली आणि संघर्ष केला. म्हणून बसवादी शरणांच्या जीवनाचा आधार सत्य, सदाचार आणि ज्ञान आणि शील आणि करुणा होती. त्यासाठीच त्यांनी शोषणमुक्त समाज, अन्यायमुक्त समाज, अशा प्रकारचा समाज, शरण समाज, कल्याण राज्य निर्माण करण्याचं काम केलं. म्हणून या दोघी महामानवामध्ये साम्य आहे. पुढे आहे मिथ्याचारा वेरमणी शिक्खापदं समाधियामी. म्हणजे मिथ्याचारा म्हणजे व्याभिचार करणार नाही. लग्नाच्या अगोदर संन्यासी राहील, ब्रह्मचारी राहील, आणि लग्नानंतर एकनिष्ठ राहील. म्हणजे व्याभिचार, अनैतिकता हे कुठल्याही पद्धतीमध्ये निषेध आहे. आणि तर बसवण्णा काय म्हणतात बघा तुम्ही, म्हणजे याचा अर्थ बसवण्णांनी तर किती शरणांच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की मी तळपत्या तलवारीला नाही भिणार, लसलसत्या अग्नीला नाही भिणार, मी सळसळत्या सापाला नाही भिणार, मी भीतो फक्त परधन आणि परनारीला. आला का लक्षामध्ये? मग बुद्ध म्हणतात मिथ्याचारा वेरमणी, म्हणजे मी व्याभिचार करणार नाही. तर बसवण्णांनी सुद्धा सांगितलंय की हे जे काही परधन आणि परनारी इतकं भयानक आहे की मी त्याच्यापासून दूर राहणार. म्हणून शरणांनी शील आणि चारित्र्य सांभाळणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणून मूल्य, नीतिमूल्य, अहो धर्माचं कामच ती आहे. मूल्य विज्ञान सांगू शकत नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तुमचे ह्याच्यामध्ये सांगतात का? गणितामध्ये धडा आहे का? सांगा. शील म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे काय? केमिस्ट्रीमध्ये आहे का? सांगा. गणितामध्ये आहे का? किंवा रसायनशास्त्रामध्ये आहे का? भौतिकशास्त्रामध्ये आहे का? आज याची गरज आहे समाजाला. नीतिमूल्य किती ढासाळलेत, मूल्य ढासाळले, मन कोसळले. म्हणून तर समाजामध्ये सगळ्या समस्या आहेत. आणि म्हणून आजच्या दिशाहीन समाजाला, मूल्य ढासाळलेल्या, मन कोसळलेल्या समाजाला विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्रीच्या ऐवजी आज वचन साहित्याचं ज्ञान आणि बुद्धाचा धम्म सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तर या ठिकाणी पंचशील आणि या ठिकाणी सप्तशील समाजाला उपदेश करणं आणि या शील मार्गावर समाजाला आणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा व्याख्यानाची गरज आहे. खरं तर मी या ग्रुपचं अभिनंदन करतो. किती लेक्चरर आहे?
42 ना व्याख्यान? 32 आहे सर, 32. 32 आहे बघा. 32. हा, खरं तर मी तुमचं अभिनंदन करतो. 32 या ठिकाणी नॉनस्टॉप आपण अशा पद्धतीच्या व्याख्यान, मला अनेक व्याख्यान आले, व्याख्यान मला बंद पडल्या, पण तुमचं अभिनंदन आहे की अशा पद्धतीनं या ठिकाणी बुद्ध आणि बसवण्णा या 2 महामानवांना आपण समजून घेत आहोत. आणि शेवटी पंचशिला तर सांगतोय. आता माझी बॅटरी डाऊन होत चालली, खरं तर कमी वेळ बोलतो, आणखीन पुन्हा आपण कधीतरी बोलू. सुरा मेरय मजप्पा मादठाना वीरमणी, सुरा मेरय मज पमाद ठाणा वीरमणी, सुरा मेरय मज पमाद, सुरा दारू आणि नशिले पदार्थ मी सेवन करणार नाही याचं वचन देतो. जो काही गुटखा, दारू, आपू, चरस, गांजा, बियर, बार जेवढे काही व्यसन करतील त्याला बुद्धाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. बघा, म्हणून बुद्धाने सांगितलंय दारू आणि नशिले पदार्थ मी पिणार नाही. कारण दारू प्यायचा इतिहास लई प्राचीन काळापासून आहे आपला. कारण त्या काळामध्ये लोक दारू पित होते, म्हणून बुद्धाला सांगावं लागलं दारू पिणार नाही म्हणून. बसवांनांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या ज्या काही अपेय जे आहे, आणि म्हणून तर आपल्याला माहिती असेल की शरणांचा शाकाहार शुद्ध आहार, अलग लक्षामध्ये, त्याच्यावर मी पुस्तकच लिहिलंय, शरणांचा आहार अलग लक्षामध्ये. म्हणून खिचडी, आंबील, कर्नाटकामध्ये आले की आम्हाला ब्याळी, आमच्या महाराष्ट्रामध्ये काय दे फोडणीन कर पेटलन कर वरण कर भात, अलग लक्षामध्ये. हा, म्हणजे इकडं बघा शरणांचा आहार किती, आंबील आहे, खिचडा आहे, हे सगळं आहार, जसा आहार तसा स्वभाव आहे. म्हणून आहारावर सुद्धा बुद्धाने भर दिलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी शुद्ध शाकाहार आणि शुद्ध निर्व्यसन राहण्यावर यांनी भर दिलेला आहे. बसवांनांनी, बसवादी शरणांनी सुद्धा निर्व्यसनावर भर दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंचशील बुद्धाने सांगितले. आणि म्हणून बसवांनांनी सप्तशील, करू नको चोरी, करू नको हत्या, रागावू नको, राग आणि भीक माग. अहो, जो राग ज्याला येतो जास्त त्याला बीपी वाढतो, त्याला लवकर अटॅक येतो, अलग लक्षामध्ये. म्हणून राग करायचा नाही, शांत राहा. बुद्धाला एक बाई सतत शिवाय देऊ लागली, सारख्या शिवाय द्यायची. आणि मग बुद्ध पुढे गेले. एक बाई म्हणाली बुद्धाला, अहो तथागत, त्या बाईनं एवढ्या तुम्हाला शिव्या दिली, तुम्ही गप्पच की हो. बघा बुद्ध काय म्हणतात, अहो एखादी वस्तू तुम्हाला मी दिली, तुम्ही ती वस्तू नाही घेतली तर ती वस्तू तुमच्याकडे राहणार. त्या बाईनं मला एवढ्या शिव्या दिल्या, त्याच्यातली मी एकही शिवी घेतली नाही, त्या शिव्या कुणाला गेल्या हो परत? तिच्याकडेच राहिल्या. मी कशाला, मला दिली शिव्या, मी घेतल्या नाही, तिच्याकडे परत गेल्या. बघा किती समंजस. ओ, बुद्धाला अंगुलीमाल मारायला गेला, कुऱ्हाड घेऊन अंगुलीमाल मारायला गेला. बुद्धाने उपदेश दिला, अंगुलीमालाने हातातली कुऱ्हाड टाकून दिली आणि अंगुलीमाल महान भिक्खू झाला. अहो सुनीत भंगी, अहो महिला डोक्यावर घेऊन जायचा, सुनीत भंगी बुद्धाकडे गेला आणि मला भिक्खू व्हायचंय. बुद्ध म्हणाले, माझा धम्म सर्व बहुजन समाजासाठी आहे, तुला सुद्धा भिक्खू बनता येईल. आणि सुनीत भंगी महान भिक्खू झाला, कुष्ठरोगी भिक्खू झाला, अलग लक्षामध्ये. सगळ्यांसाठी बुद्धाने आपला धम्म खुला केला सगळ्यांना आपल्या धम्मामध्ये प्रवेश दिला. आणि म्हणून आता वेळ कमी होत चाललाय, थोडक्यामध्ये सांगतोय. बुद्धांनी पाली लोकभाषेमध्येच आपलं ज्ञान दिलं, बसवण्णांनी कन्नड लोकभाषेमध्ये ज्ञान दिलं. बुद्धांनी लिहिलं नाही. बुद्धाच्या नंतर 100 वर्षांनी, 100 दिवसांनी आणि 250 वर्षांनी 3 परिषदा भरल्या, संगीती भरल्या आणि त्यामध्ये 3 पिटक लिहिले. लक्षात ठेवा, अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हे 2500 वर्षापूर्वी 3 बुद्ध धम्माचे ग्रंथ पाली भाषेमध्ये लिहिले आणि त्याच्यामध्ये बुद्धाचे विचार त्या 3 ग्रंथामध्ये आहेत. पिटक म्हणजे पेट्या, पेटाऱ्या, पेट्या, त्या पेट्यामध्ये बुद्धाचे विचार लॉक करून ठेवलेले आहेत. ज्याला कोणा वाचायचे त्या पेट्यांमधले विचार तुम्ही वाचा, पण ते बोली भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये ठेवलेत. म्हणून त्रिपिटक साहित्य आणि इकडे वचन साहित्य, आमच्या शरणांनी सुद्धा हे सगळे शरणांचे विचार आमच्या वचनाच्या गट्ट्याच्या पेट्यामध्ये लॉक करून ठेवले. अलग लक्षामध्ये जीव दिला, अलग लक्षामध्ये लढाया झाल्या, शहीद झाले, पण वचन सुरक्षित ठेवले. त्रिपिटक सुद्धा विद्यापीठ जाळले, नालंदा विद्यापीठ आग लावली, 6 महिने जळत होते पालीचे पुस्तकं. लक्षात ठेवा, पाली साहित्याला सुद्धा त्या ठिकाणी इथल्या कर्मठ लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वचन साहित्याचं तेच झालं. आणि म्हणून त्रिपिटक साहित्य आणि वचन साहित्य हे आज आपल्याला एक प्रेरणा देणारे साहित्य आहे. म्हणून बुद्धाचा विहार असेल, बुद्ध विहारामध्ये थांबायचे. आजही बौद्ध विहार म्हणजे ज्ञानाचं केंद्र. अलग लक्षामध्ये लोकांनी एकत्र यायचं आणि ज्ञान घ्यायचं, चर्चा करायची, चिकित्सा करायची, हे विहार. आणि इकडे अनुभव मंटप,
इकडं भिक्खू आणि भिक्खुनी, बुद्ध भिक्खू आणि भिक्खुनीला लग्न करण्याचा मात्र अधिकार नव्हता. फुल टाइम त्यांनी संन्यास धारण करायचा आणि गाव फिरून धम्माचा प्रसार करायचा. इकडे शरण शरणी मात्र लग्न करायचं आणि त्या ठिकाणी लिंगायत धर्मतत्वाचा वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. अशा पद्धतीनं भिक्खू आणि भिक्खुनी फुल टाइम, कारण का की त्यांना संसाराचं जबाबदारी नको आणि म्हणून ते फुल टाइम त्यांनी द्यावेत, म्हणून बुद्धांनी काय केलं की त्यांनी फुल टाइम बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं. आणि इकडं शरण शरणीने 12व्या शतकामध्ये त्यांनी मात्र जसं वेळ मिळेल तसं या ठिकाणी वचन साहित्याचा आणि लिंगायत धर्मतत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी त्यांनी शरण शरणीवर टाकली. इकडे भिक्खू आणि भिक्खुनी यांनी प्रज्ञा सांगितली, प्रज्ञाशील आणि करुणा. बुद्धांनी ज्ञानाला महत्व दिलं, तर बसवण्णांनी आरिवे गुरु, ज्ञान हा गुरु आहे. बुद्धांनी प्रज्ञा हे रत्न सांगितले. अंगावर 1 किलो सोनं घालणं म्हणजे रत्न नाही, ज्ञान हे रत्न आहे. ज्ञान सर्वश्रेष्ठ रत्न हे बुद्धांनी सांगितलं. तर बसवण्णांनी आरिवे गुरु, गुरु हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे, गुरु हे ज्ञान आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून बसवादी शरणांनी सुद्धा ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व दिलं, बुद्धांनी प्रज्ञेला सर्वश्रेष्ठ महत्व दिलं. तर बुद्ध शिलाला महत्व देतात. बुद्ध म्हणतात गुलाबाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनं वाहतो, चारित्र्याचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं वाहतो. म्हणून मला चारित्र्यवान समाज पाहिजे. आलं का लक्षामध्ये? नकटे, चपटे, बुटके, काळे, गोरे कसे बी राहा, पण चारित्र्यवान व्हा. आलं का लक्षामध्ये? शीलवान बना, गुणवान बना. म्हणून तर बुद्ध सांगतात प्रज्ञा, शील आणि करुणा हे 3 रत्न जगाला देण्याचं काम केलं. तर बसवण्णांनी सुद्धा प्रज्ञा, ज्ञान, शील, आचार, विचार, संस्कार हे सगळे तत्व जगाला देण्याचं काम केलं. करुणा हे बुद्धाचं तत्व आहे. तर बसवण्णा म्हणतात दयेविना धर्म तो कोणता, दया असावी सकल प्राणी मात्रावर. अरे धर्म तरी म्हणजे काय? तुम्ही हजारो पुस्तकं लिहा धर्मावर, बसवण्णाने एकाच वाक्यात धर्माची व्याख्या सांगितली, दयेविना धर्म तो कोणता. तर बुद्धांनी तर सांगितलंय प्रज्ञा, शील आणि करुणा. करुणा हाच त्यांचा धम्म आहे, प्रज्ञा हाच त्यांचा धम्म आहे, शील हाच त्यांचा धम्म आहे. तर दया हाच बसवण्णांचा धर्म आहे. आणि लिंगायत धर्माचा पाया हा दया, प्रज्ञा आणि शील, करुणा आहे. म्हणून दोन्हीही अहिंसावादी आहेत, प्रज्ञावादी आहेत, दोघही स्त्रीवादी आहेत. बुद्ध म्हणतात ज्या स्त्रीच्या पोटी, अर्थात एका राजाला मुली होत होत्या, तो प्रसेनजित राजा बुद्धाकडे गेला आणि म्हणाला अहो मला सारख्या मुली होत आहेत. बुद्ध म्हणतात अरे ज्या स्त्रीनं बुद्धाला जन्म दिला, ज्या स्त्रीच्या पोटी बुद्ध जन्माला आले, ती स्त्री कनिष्ठ कशी आणि त्या स्त्रीच्या जन्माबद्दल दुःख का करतो? त्या स्त्रीने मला जन्म दिलाय. आलं का लक्षामध्ये? स्त्री कधीच कनिष्ठ असू शकत नाही. म्हणून बुद्धांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. लक्षात ठेवा, फुले, शाहू, आंबेडकर यांनी 20व्या शतकामध्ये शिक्षणाचे दार खुले केले. परंतु बसवण्णा आपल्या बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांनी स्त्रियांसाठी बिहारमध्ये वुमेन्स युनिव्हर्सिटी काढली. वुमेन्स महिला विद्यापीठ काढलं. 500 स्त्रियांना वैशालीच्या कुटागार आश्रमामध्ये एकाच दिवशी धम्माची दीक्षा गेली. म्हणून सुजाता असेल किंवा आम्रपाली असेल, महाप्रजापती गौतमी असेल, किसा गौतमी असेल, अशा शेकडो स्त्री आहेत की त्यांनी बुद्धाचे वचन लिहिले, गाथा लिहिल्या. अनेक महिला भिक्खुनी झाल्या, अरहंत झाल्या, सम्यक संबुद्ध बनल्या, महा उपासिका झाल्या. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून आम्रपाली पायातलं पैंजण टाकून दिली आणि बुद्धाची महान भिक्खुनी झाली. आणि आमची अक्क महादेवी राज वैभवामधलं राज गुलामाचं ते जीवन त्यागली आणि बसव कल्याणच्या अनुभव मंटपामध्ये महान वचनकार बनली. इकडची आम्रपाली आणि इकडची अक्क महादेवी. आलं का लक्षामध्ये? आमची अक्क नागम्मा, इकडची आमची अक्क नागम्मा बसवनांची बहीण, तर बुद्धाची आई, बुद्धाची मावशी जिनं पालन पोषण केलं, तिचं नाव आहे महाप्रजापती गौतमी. ती बुद्धाच्या कायम सोबत होती, बुद्धाच्या कायम सोबत. त्यांची आई कायम सोबत आणि अक्क नागम्मा कायम सोबत होती. म्हणून बुद्ध प्रचंड स्त्री स्वातंत्र्यवादी होते. बुद्ध म्हणाले नवरा मेल्यानंतर सती जायची गरज नाही, अंगावर चिवर धारण करा आणि शिक्षक बना, सन्मानानं जगा आणि ज्ञान मिळवा. म्हणून अशा हजारो स्त्री आहेत की त्यांनी गाथा लिहिल्या आणि आपला स्वतःचा उद्धार करून घेतला. त्या महान अशा भिक्खुनी झाल्या, अरहंत झाल्या बुद्धाच्या काळामध्ये. आणि म्हणून बुद्ध स्त्री स्वातंत्र्यवादी होते. बुद्ध म्हणतात की स्त्री
पूर्ण अर्थाने सर्व सक्षम आहे आणि तिला सर्व प्रकारचे अधिकार दिले पाहिजेत. म्हणून बुद्धाने स्त्री आणि पुरुषामध्ये कसलाही भेद केला नाही. सर्व स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा अधिकार दिला, गुरु होण्याचा अधिकार दिला, गुरु होण्याचा अधिकार. बसवण्णांनी सुद्धा सर्व स्त्रियांना अनुभव मंडपाचं सदस्यत्व दिलं, वचनकार होण्याचा अधिकार दिला, शिक्षण घेण्याचा अधिकार दिला. ज्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो, स्त्री माझ्यापेक्षा शूद्र कधीच असू शकत नाही, ही भूमिका घेतली. आणि म्हणून बसवण्णाच्या सोबत स्त्री वर्ग होता, बुद्धाच्या सोबत स्त्री वर्ग होता. बुद्ध पर्यावरणवादी होते, बसवण्णा पर्यावरणवादी होते. बुद्धांनी विपश्यना सांगितली, 6 वर्ष तपश्चर्या केली, आपल्या विकारावर विजय मिळवला. आपण म्हणतो बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. बुद्धाचं युद्ध स्वतःशी होतं. जो स्वतःला जिंकतो तो जग जिंकतो. म्हणून बुद्ध विकाराला जिंकले. बुद्धांनी षड विकारावर विजय मिळवला आणि ते सम्यक संबुद्ध झाले. तसं बसवण्णांनी सुद्धा आपले मनातले विकार नष्ट करा, इष्टलिंग योग करा आणि मन उन्नत अवस्थेला, लिंगांग सामरस्य अवस्थेला पोहोचा. तुमचे मन विकार मुक्त होईल आणि मन विकार मुक्त झालं तर तुम्हाला सुख, शांती आणि समाधान लागेल. म्हणून इकडे विपश्यना, इकडे इष्टलिंग योग. बरोबर आहे. बुद्धाची विपश्यना, बुद्धाची ध्यान धारणा आणि इकडे इष्टलिंग योग. बुद्ध सुद्धा म्हणतात ध्यान करा, अलग लक्षामध्ये विपश्यना करा, मन काबूत ठेवा, इंद्रिय काबूत ठेवा, अलग लक्षामध्ये. आणि बसवण्णांनी सुद्धा सांगितलंय की आपल्या इंद्रियावरती, आपल्या विकारावरती आपण विजय मिळवला पाहिजे आणि त्यासाठी मन शांत केलं पाहिजे. आणि म्हणून दोन्हीही महामानवांमध्ये हे अत्यंत कमालीचं साम्य आहे. दोन्हीही चिकित्सकवादी होते. म्हणून बुद्धांनी ज्योतिष, भविष्य, पंचांग, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मूर्तीपूजा, आजाबळी, शुभाशुभ, मुहूर्त सगळं नाकारलेलं. बुद्ध म्हणतात परंपरेला म्हणून स्वीकारू नका, गुरुनं सांगितलं म्हणून स्वीकारू नका, ग्रंथात लिहिले म्हणून सांगू नका, स्वीकारू नका, बुद्धांनी सांगितलं म्हणून स्वीकारू नका. कोण सांगितलं यापेक्षा सांगितलेल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन किती आहे नंतर स्वीकारा आणि ते फेकून द्या. बसवण्णांनी वचन साहित्यामध्ये सुद्धा सांगितलंय, मारी तंदेनं सांगितलंय की बाबा चिकित्सा करा, अलग लक्षामध्ये चिकित्सा करा, प्रश्नोत्तर करा. गुरुनं सांगितलं, जंगमानं सांगितलं म्हणून नाहीये, तर ते सत्य किती आहे त्याच्यावर तुमचा त्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून बुद्ध चिकित्सावादी होते, विज्ञानवादी होते. बसवादी शरण सुद्धा चिकित्सावादी होते, विज्ञानवादी होते. आणि म्हणून आपल्याला बुद्धांचा धम्म सदाचार संपन्न आहे आणि बसवण्णांचं वचन आणि लिंगायत धर्म सदाचार सकलाशी मुळाधार. सदाचाराला सर्वात त्यांनी महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बुद्धांना तथागत म्हणतात. आता बुद्धाचं नाव सिद्धार्थ आईनं ठेवलं, नंतर गौतमीनं पालन पोषण केलं म्हणून गौतम झाले. पण आता ते गौतम नाहीत. बुद्धांनी म्हटलेलं आहे त्यांना मी तथागत झालो. मग आता तथागत हा पाली शब्द आहे. तथा म्हणजे त्याप्रमाणे, आगत म्हणजे आलेले. तथा आगत म्हणजे जसं सांगितलं तसं स्वतः आचरण करत आलेले. आलं का लक्षात? दुसऱ्याला उपदेश नाही, स्वतः सांगितले तथा त्याप्रमाणे. आगत म्हणजे आलेले, जसं सांगितलं तसं स्वतः आचरण करत आले म्हणून ते आता तथागत झाले. आता ते गौतम नाहीत. आता मी एकदा MA झाल्यानंतर पुन्हा 10वी कसं होईल, म्हणजे ते त्या पुढच्या स्टेपला गेले. म्हणून आपण आता त्यांना तथागत भगवान बुद्ध म्हणतो. आता भगवान हा शब्द कसा आहे? भगवान बुद्ध, भग आणि वान. वान म्हणजे तृष्णा, भग म्हणजे नष्ट. ज्याने तृष्णा, वासना, विकृती नष्ट केली ते भगवान बुद्ध. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून ते निब्बाण अवस्थेला पोहोचले, दुःख मुक्त अवस्थेला पोहोचले, तृष्णा मुक्त, विकार मुक्त अवस्थेला याच जन्मामध्ये जिवंतपणे पोहोचले, निब्बाण अवस्थेला पोहोचले. म्हणजे ते भगवान झाले. भग म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा, विकार नष्ट करून ते भगवान आहेत. भगवान म्हणजे ईश्वर मंदिरातला देव नाही, तर भगवान म्हणजे विकार नष्ट केलेले, तृष्णा मुक्त जीवन जगत असलेले, दुःख मुक्त जीवन जगत असलेले एक माणूसच भगवान होऊ शकतो. तथागत आहेत ते बोधी आणि सत्व. सत्व म्हणजे प्रयत्न, बोधी म्हणजे ज्ञान. ज्ञान मिळवण्यासाठी जो धडपड करतो तो बोधिसत्व. आता तुम्ही अभ्यास करता, वाचन करता, व्याख्यान ऐकायला लागलात, वचन साहित्य वाचायला, हे सगळं ज्ञानासाठीच आहे ना. मग तुम्ही सुद्धा बोधिसत्व आहात. ज्ञान मिळवण्यासाठी धडपडतो तो बोधिसत्व. तो शरण, शरण ज्ञान मिळवण्यासाठी धडपड करतो. अलग लक्षामध्ये. म्हणून इकडं सिद्धरामे भस्म धारण केल्याने म्हणजे ज्यानं दुराचार भग केले तो भगवान, ज्यानं दुराचार भस्म केले तो खरा शरण. म्हणजे भगवान आणि शरण हे सुद्धा सारखंच आहे. आणि म्हणून आता वेळ होत चाललेला आहे. बरेचसे मुद्दे आणखी माझे शिल्लक आहेत, परंतु तरी सुद्धा कमी वेळामध्ये मी आपल्याला हे विषय सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर बुद्ध 1000 वर्षापूर्वीचे आणि एक आहेत 900 वर्षापूर्वीचे आणि दोघांमध्ये अंतर आहे 1800 वर्षाचं. पण काळ वेगळा असेल, भाषा वेगळ्या असतील, प्रांत वेगळा असेल, परंतु दोघांचा मार्ग एक आहे. बुद्धांचा नॅशनल हायवे आणि बसवण्णांचा नॅशनल हायवे शेवटी समतेच्या मार्गावर, न्यायाच्या मार्गावर, लोकशाहीच्या मार्गावर, बंधुतेच्या मार्गावर, स्त्री पुरुष समानतेच्या मार्गावर, प्रज्ञाशील आणि करुणेच्या मार्गावर एकत्र येतात. म्हणून आपण सर्वजण या नॅशनल हायवेनं, या लोकशाही मार्गाच्या हायवेनं, या महामार्गानं जाऊया. 2 महामानवांना समजून घेऊया आणि स्वतःचा उद्धार स्वतः करूया. समाजाचा उद्धार, देशाचा उद्धार, अखिल मानव जातीचा उद्धार आणि अखिल विश्वाचा, सर्व सजीवांचा, सर्व जीवांचा, सर्व पशुपक्ष्यांचा, वनस्पतींचा, सर्वांचा उद्धार करूया. सगळ्यांचं कल्याण करूया. म्हणून बुद्ध म्हणतात भवतु सब मंगलं, सर्वांचं मंगल होवो. बुद्ध म्हणतात सर्वांचं मंगल होवो, तर बसवण्णा म्हणतात सगळ्या जगाचं कल्याण होवो. या 2 महामानवांमधले हे समविचार आपण समजून घेऊया. महामानव त्या काळामध्ये श्रेष्ठ असतात. महामानवांची तुलना एकमेकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ नाहीये. दोन्ही महामानव त्यांच्या काळामध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांच्या विचारामधलं हे साम्य आहे. त्यांच्या विचाराला समजून घेऊया आणि हा विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊन या, एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर सर तुम्ही सांगितलं. आणि अजून काही पॉइंट्स तुमचे राहिले असतील तर आपण भाग 2 घेऊया सर. आता भाग 1 झाला. अजून जसं म्हणजे काही पॉइंट्स तुम्हाला सुचतील किंवा आपल्या श्रोत्यांकडून ज्या सूचना येतील आपण त्या मान्य करू आणि आपण भाग 2 पण घेऊया सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या बुलंद आवाजामध्ये आपण सर्व जे आता जॉईंट आहेत सर्वांना एकदम मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. आपण खूप सुंदर असे विचार आम्हाला दिलेले आहेत. त्यातले काही विचार मी परत रिपीट थोडक्यात सांगतो आणि पुढे जाऊयात आपण. सरांनी आपणास सांगितलं बसवण्णा व समविचारी शरणांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला बसवण्णांबरोबर आणखी त्यांचे समविचारी जे शरण असतील त्यांना पण समजून घ्यायला पाहिजे. कारण समतावादी परंपरेबाबतीत सरांनी सांगितलं आणि सिंधू संस्कृतीपासून संविधान संस्कृती समजून घेणं गरजेचं आहे हे सुद्धा सरांनी सांगितलं. आणि बुद्ध आणि बसव हे 2 महामानवांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि 2 महामानवामधले 1800 वर्षाचं अंतर जरी असलं, काळ जरी वेगळा असला तरी विचार एकच आहेत हे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सरांनी दोन्ही महामानवांचा जन्म कसा झाला ते आपल्याला सांगितलेलं आहे. दोघांमध्ये चिकित्सक बुद्धी कशी होती ते सरांना आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि अहिंसावादी होते बसवण्णा सुद्धा आणि बुद्ध सुद्धा अहिंसावादी होते. आणि सगळ्यात महत्वाचं दोघेही संसारिक होते, म्हणजे संसार करून परमार्थ केलेले हे मानव आहेत. आणि 45 वर्ष पायी फिरून त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे. दोघांमध्ये खूप साम्यता आहे. काळ वेगळा आहे पण समतेची वाट एकच आहे हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि इथे सरांनी सांगितलं की बुद्धांनी पत्नीचं विचार परिवर्तन करून आपल्या बरोबर घेतलं, तर बसवण्णांनी बरोबर घेऊन समाज परिवर्तन केलेलं आहे. आणि युद्ध नको बुद्ध हवा हा एक संदेश सरांनी आपल्याला इथे दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य माणसाला सुखी करण्यासाठी आपलं राजवैभव दोघा शरणांनी त्यागलेलं आहे. आणि सरांनी धम्म शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये धम्म शब्दाच्या अर्थाला किती महत्व आहे आणि लिंगायत धर्मामध्ये लिंगायत या शब्दाचा अर्थ यामध्ये दोघांमध्ये किती आपल्याला सरांनी इथे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे अत दीपो भव या शब्दाचा अर्थ तूच तुझा दीप बन असं सरांनी सांगितलंय. आणि कायकवे कैलास हे बसवण्णांनी सांगितलं. म्हणजे दोघांमध्ये किती साम्यता सरांनी सांगितलं बघा. दोघांचं स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये बुद्धांनी दान सांगितलं तर बसवण्णांनी दासोह सांगितलेला आहे. बुद्धांनी अष्टांग सांगितलं तर बसवण्णांनी अष्टावरण सांगितलेलं आहे. आणि बुद्धांनी निबाण सांगितलं तर बसवण्णांनी लिंगांग सामरस्य आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे असल तर बौद्ध धर्मामध्ये पंचशील जे सांगितलेले आहेत तेच बसव आपल्या लिंगायत धर्मामध्ये सप्तशील, म्हणजे ह्यामध्ये खूप साम्यता आपल्याला दिसत येते. म्हणजे वचन आणि 5 शील आणि सप्तशील सारखं आहेत असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बुद्ध पाली लोकभाषेत आहे आणि वचन साहित्य हे कन्नड लोकभाषेत आहे. या सर्व गोष्टी आपल्याला सरांनी इथं सांगितलेल्या आहेत.
आणि बौद्ध धर्मामध्ये बुद्ध विहार आहे, तर आपल्या लिंगायत धर्मामध्ये अनुभव मंडप आहे. हे आपल्याला इथं पूर्ण समजून घेतलं पाहिजे. हा, बौद्ध धर्मामध्ये बुद्ध विहार आहे, तर आपल्या लिंगायत धर्मामध्ये अनुभव मंडप आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये भिक्खू आहेत आणि आपल्या इथे शरणी आहेत. अशा प्रकारे असंख्य अशी साम्यता आपल्याला बौद्ध धर्म आणि लिंगायत धर्मामध्ये सरांनी आपल्याला इथं उलगडून दाखवलेले आहे. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. अजून ताईंनी सांगितल्यासारखं पार्ट 1 पार्ट 2 असं आपल्याला घ्यायला लागणार आहे, कारण पूर्ण विचार अजून त्यांचे पूर्ण झालेले नाहीयेत. त्याबद्दल सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व अभिनंदन. आता यानंतर आपले डॉक्टर शशिकांत पट्टण सर हे आपले विचार सांगतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. शरण डॉक्टर शशिकांत पट्टण सर. शरण शरणार्थी. खऱ्या अर्थाने डॉक्टर भीमराव पाटील साहेबांचं ते व्याख्यान ऐकून मला खूप बरेच बुद्धांच्याबद्दल मला शंका होते की त्यांचं पत्नी आणि राहुल सगळा धर्म स्वीकार केलेले, हे मला नवीन म्हणजे विचार मला माहीत नव्हते. आणि भीमराव पाटील सरांचं बुद्ध आणि बसवण्णा आणि स्वतःचं नाव भीमराव आहे, म्हणजे बुद्ध बसवा बाबासाहेब तिघांचं म्हणजे नाव असून काय आम्हाला असं लोकांचं म्हणजे प्रामाणिकपणे आम्ही काम केले तर डेफिनेटली वन ऑर द अदर डे आवर ड्रीम्स. मी बरेच वेळ आय हॅड अ अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ डॉक्टर M कलबुर्गी सर. त्यावेळी कलबुर्गी सर बसवण्णा पर्याय बुद्ध म्हणत होते ते. आणि आय हॅड अन अपॉर्च्युनिटी टू रीड तपोवन कुमार स्वामीचं बुद्ध आणि बसवेश्वर. आय थिंक इट हॅज 11 रिप्रिंट्स. आय थिंक इंडियामध्ये बुद्ध आणि बसवेश्वरांचं एक क्लिअर कट पिक्चर तपोवन कुमारस्वामी दिलेले माझ्याकडे बहुत इंग्लिश आणि कन्नडचं पुस्तक आहे. आणि सरांनी खरं अर्थाने खूप केले. आणि लास्ट भिक्खू लोकांचं, बुद्ध भिक्षू लोकांचं हत्या झालं आणि त्या शरणांचं पण हत्या झालं. म्हणजे हे वैदिक मनस्थिती आणि बौद्ध बुद्धांना भारतातून काढलेले, परंतु इट वेंट टुवर्ड्स द वेस्टर्न कंट्री लाईक जपान, चायना, बट बसवण्णा वेंट टुवर्ड्स इंग्लंड, अमेरिका, वेस्टर्न, and he was the eastern countries was captured by Buddha. So it is really amazing to compare Buddha and Basavanna. And I used to tell Basavanna परिपूर्ण बुद्ध अपूर्ण बसवण्णा. म्हणजे बसवण्णा बुद्धांचं स्वप्न साकारलेले माणूस कोण आहे म्हटलं तर हे इज ओनली बसवण्णा. There are many things which I could really learn from Professor B.R. Pulis Patil. I urge him, request him to be a part of this and give a guidance of this kind at least once in 2 months, 3 months, or even every month at least for a beginning. People need to know the rational approaches of Lingayat. तुम्ही जो म्हटलं ना लिंग योग, people 99% of the people doesn't know that it is लिंग पूजा म्हणतात. That is wrong. तर विपස්සना आणि लिंग योग, अष्टांग आणि अष्टावरणा, देर आर सो मेनी सिमिलरिटीज. तुम्ही मठाला गेल्यानंतर पादोदक प्रसाद सगळं अष्टावरणाचं हे काय केले, दे हॅव टोटली रिच्युअलाइज्ड, सांप्रदायिक केलेले. सो आय थिंक पीपल इन महाराष्ट्र, बिकॉज आय एम नॉट दॅट केपेबल टू स्पीक इन मराठी, I think Jayashree can talk and you can do it. And I'll tell you very honestly, Jayashree has become more rational than Shashikant Pattan. She is totally committed to this. So Bhimrao sir, I request you to take this opportunity and guide most of the Maharashtrian to tell that Basavanna and Buddha one are the same. आणि I will give in 1956 मध्ये काय झालं, मी एकच हॅलो हा बोला सर. 56 मध्ये माईक चालू असेल तर बंद करा. माईक कोणाचं चालू आहे का दुसऱ्यांचं? 1956 मध्ये धारवाड बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. त्यांना भेटायला त्यावेळी मुंबई गव्हर्नमेंटचं शिक्षण मंत्री, लॉ मिनिस्टर सर सिद्धप्पा कंबळीने भेटायला गेले होते. त्यांना बसवेश्वरांचं पुस्तक दिल्यानंतर 8 दिवसाचं परत त्यांना भेटायला गेले. ते अक्षरशः डोळ्यात पाणी, ही शेड टीयर्स अँड सेड, काय साहेब तुम्ही खूप उशीर केले, तुम्ही आधी दिले असतील मी लिंगायत धर्म स्वीकार केले असते. दिस इज एव्हिडन्स. डॉक्टर भीमराव पाटील सर, रिटन बाय द ग्रेटेस्ट स्कॉलर ऑफ कर्नाटका डॉक्टर पाटील पुट्टप्पा सर साहेब म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आंबेडकरांना इथं रमाबाई आणि आंबेडकर साहेबांचं एक मोठं हॉस्टेल आहे धारवाडमध्ये. त्यांचं फर्स्ट केस ही लॉज्ड अगेन्स्ट अनटचेबिलिटी बिकॉज SC महारचं विद्यार्थ्यांना
TCH कॉलेजमध्ये, म्हणजे D.Ed म्हणते आता, TCH कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही भेटले होते. सिद्धप्पा कंबळीने साहेबांनी सांगितले त्यांना, यू जस्ट फाईट फॉर हिम. सो ही हॅड अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. आणि सेकंड इन 1952 त्यावेळी हिंदू कोड बिल, इट वॉज अ फेल्युअर इन पार्लिमेंट. निजलिंगप्पांनी त्यांना देते बसवेश्वरांच्या बद्दल. म्हणजे ही फाइंड्स, आंबेडकर साहेबांनी, बाबासाहेबांनी सांगते, आय डोंट फाइंड एनी डिफरन्स बिटवीन बुद्धा अँड बसवेश्वरा, बट बसवेश्वरा इज मोर अप्रोचेबल, मोर प्रॅक्टिकल, मोर रिसिप्टेबल. म्हणजे आय वुड हॅव गॉट, आय डिड नॉट गेट अपॉर्च्युनिटी टू रीड बसवण्णा. आधी दिले तुम्ही, यू पीपल लिंगायट्स हॅव बाइंडेड अँड केप्ट इन युअर पॉकेट. त्यांनी फक्त पुस्तक केले, मूर्ती केले, बसव कल्याणामध्ये 200-300 फूट केले, आणि त्यांना पण बसवेश्वरांना भगवागत टाकलं. त्या माणसांनी हे भगवाचं, कावीचं, भगवाचं विरोध केले. बसवण्णांना आम्ही भगवा टाकलं. आणि आता शेखरणा, कलेक्शन ऑफ ट्रेझरी, पैसे गोळा करणं, बसवेश्वरन वॉज अ फर्स्ट प्रॉफिट इन द वर्ल्ड हू अपोज दिस collection. So in this regard, we need to have a joint fight, sir. You need to come. We need to request all the universities to have a Baswa study circle. We have now team. Many of the people are going to join. Non-political, non-pontiff. म्हणजे स्वामी लोकांचं हे सगळं सोडून माझं विनंती आहे, इफ भीमराव पाटील सर कॅन जॉईन हँड्स, आय थिंक ओनली व्हाईस हू कॅन डेफिनेटली रिफ्लेक्ट द आयडियोलॉजी ऑफ बुद्ध अँड बसवा to the Maharashtrian people. Same thing, I'll take it into Karnataka and we can do the great work, sir. Thank you very much for your, I highly oblige. I have a great salute for your knowledge, your presentation skill. We will be in touch in future, sir. Thank you one and all. सर खूप खूप धन्यवाद सर. आता शशिकांत पट्टण सरांनी सांगितलं, बुद्धांचे स्वप्न जे आहे ते बसवण्णांनी पूर्ण केलेलं आहे. आणि लिंगपूजा आणि लिंग योग हा आपण फरक इथं समजून घेतलेला आहे. विशेष असं कौतुक करावं असं वाटतं शशिकांत पट्टण सरांचं. आजच त्यांनी एक स्वतःचं वचन लिहिलेलं आहे बघा. 22व्या शतकामधलं हे वचन आहे. जसं मी मगाशी सूत्रसंचालनाच्या सुरुवातीला अक्क महादेवीचं जसं वचन सांगितलं, तसं शशिकांत पट्टण सरांनी आजच बसवा अंडरस्टँडिंग ग्रुपला हे वचन पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये शेवटचे वाक्य त्यांना खूप आवर्जून सांगायचं आहे. गुरु मठ, हिरेमठ, पट्टचे देव म्हणणाऱ्या सुद्धा बसवण्णांनाच देव, बसवण्णा लिंगायत धर्मसंस्था मांडलेलं खोटं आहे का, हे त्यांनी तिथं प्रश्न विचारला. आणि शेवटी सांगितलं, बसवण्णाचं वचन गाऊन वाचून वाढलेले बसवण्णा विसरून दुष्ट भगवेधारीचे तोंड बघवत नाही. म्हणजे वाईट मार्गाने बसवण्णाचं नाव घेऊन सगळा फायदा करून घेतात, परंतु चालायचं त्या दृष्टीने करत नाहीत. अशांना त्यांनी या वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता सर साहित्यिक आहेत, खूप अभ्यास आहे त्यांचा, आणि ते असं स्वतः वचन लिहितायत, हे आपण इथं त्यांचं खूप आपल्या संघटनेतर्फे कौतुक करायला हवं. सर्वांना शरणू शरणार्थी. आता आपण ताई, आता कुणाला काही प्रश्न आहेत का? आपण आभार प्रदर्शन करायचंय. संवाद सुरू करूया. संवादाला हा, संवाद. कोणी प्रश्न विचारला असेल तर. कोणी बोलणार आहेत अजून? आपलं मत मांडणार आहे? आशिष सोनावणे आहेत, त्यांनी नंबर टाकला होता. अभिषेक आहेत. 2 मिनिटांमध्ये फक्त, लवकर. वेळ जास्त झालेली आहे, थोडक्यात आपला विचार हो, मांडायचे. फक्त विचार मांडा. नीता कडोले, अनम्यूट करा. आणि मग अश्विनी आहेत, मल्लिकार्जुन आहेत. 2 मिनिटं कोण बोलणार आहेत, आपलं मत मांडणार आहे? शरणार्थी सर्वांना. खरं म्हणजे आजचं पूर्णपणे आम्ही ऐकलं. भीमराव पाटील अप्रतिम सरांनी सांगितलं, बुद्धांचं स्वप्न खरं म्हणजे साकार केलेलं बसवेश्वरांनी. जसं आहे, जर साम्य खूप म्हणजे 99% साम्य त्या दोघांमध्ये आहे, त्या परिस्थिती काळानुसार. खूप छान प्रभावी पण म्हणले. खरं म्हणजे शशिकांत पट्टण सरांचं सुद्धा अभिनंदन करावं. पूर्णपणे क्लिअर बोलतात, म्हणजे काही मनात काही ठेवत नाही सरांनी. काय सडेतोड जे उत्तर ते आम्हाला भावत आहे, म्हणजे जेही त्यांचा संदेश आहे पूर्ण आमच्या हृदयाला भिडतं. आणि माझ्यामध्ये पण असे कितीतरी प्रकार शशिकांत पट्टणमुळे, सरांमुळे सुधारणा झाले होते. बऱ्याच गोष्टी म्हणजे ध्वजापासून असू द्या, काही असू द्या, त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळालेला आहे. सर्वांना ह्या ग्रुपमध्ये धन्यवाद, अभिनंदन. शरणू शरणार्थी.
धन्यवाद. अजून कोणी? केसी पाटील सर हँड रेज केले. केसी पाटील हा हँड रेज केलाय. केसी पाटील सर अनम्यूट करा आणि बोला. Yes, yes. I'm speaking now. The speaker has spoken well. I request him to write a book on Buddha and Basava in Marathi. It can be translated afterwards into Kannada. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. I think sir has written a book. Patil sir, Bhimrao Patil sir. हा बोला मॅडम. तुम्ही What, madam? बुद्ध आणि बसवा याच्यावर पुस्तक लिहिलंय सर? अशी Yes, रिक्वेस्ट आहे. नाही, शरण साहित्य आणि पाली साहित्य असं एक थोडं पुस्तक चालू आहे माझं आणि काही दिवसामध्ये ते पुस्तक प्रकाशित करणार आहे बुद्ध आणि बसव. हं? अच्छा, तेच केसी पाटील सरांची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मराठीत हो. बुद्ध बसवा लिहा. आपण यायला ते पाहिजे. कन्नड हो, यायला पाहिजे. हे पूर्ण पॉइंट पुस्तकाच्या माध्यमातून साम्य सांगणारे मुद्दे आले पाहिजेत लोकांमध्ये हो. पुस्तकाच्या माध्यमातून. And sir has written many books actually in Marathi. Ah, Yeah. yes, thank you. Thank you, sir. Thank you, sir. अजून कोणी बोलणार आहे? हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला. बोला. हा, मी अश्विनी शिवणकर बोलते. हा बोला. हा, मी आज पहिल्याच वेळेस जॉईन झाले आणि ऐकून मला खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. नेहमी जॉईन होत जा. हो, नेहमीच जॉईन होईल. खूप खूप छान माहिती मिळाली मला. मी कधी म्हणजे असं वाचलेलं पण नव्हतं, मी माझ्या याच्यामध्ये अनुभवात नव्हतं आणि ऐकलेलं पण नव्हतं, पण आज ऐकून खूप छान वाटलं मला. एक Thank you. ज्ञानामध्ये भर पडल्यासारखी वाटते मला. माझ्या नाही, तुमच्याच काय आमच्या सर्वांच्याच ज्ञानात भर पडते जेव्हा भीमराव पाटील सर, पट्टण सर, खुबा दादा हो ना. बोलतात. आहेत बरेच खूप. आपल्याकडे वरिष्ठ स्पीकर येऊन गेलेत. त्यांचं ज्ञानामुळे आपण थोडं वाढतो आणि हा आपला एक अनुभव मंडप आहे जिथं सर्व हा. मुक्तपणे बोलतात आणि तुमचे फीडबॅक खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून पुढच्या वेळेला अजून कुठला टॉपिक आपण निवडूया आम्ही ठरवू शकतो. आणि नक्कीच. वचन अध्ययन अकॅडमी, वचन अध्ययन युट्यूब सबस्क्राईब करा ताई. हो. म्हणजे त्याच्यामध्ये वचन मराठीचं मला सगळं कन्नड येत नाही ना, मला मराठीच कन्नड नाही, समजत त्याच्यामध्ये नाही. मराठी पण आहे मॅडम, मराठी पण आहे. हो, नक्की. हा? वचन अध्ययन धन्यवाद. वेदिके मराठी असं लिहा, म्हणजे ते मराठीचे युट्यूब येतील सगळे. हा, ओके, ठीक आहे. चलो धन्यवाद. मी आम्हाला जॉईन करून घेतलं. थँक्यू हा? अश्विनी ताई. ओके. हॅलो, मी नीता कडोले बोलते. बोला ना. बोल. खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत सरांनी एक्सप्लेन केलं दोघांमधल्या सिमिलॅरिटी. दोघे ग्रेट व्यक्तिमत्वांबद्दल खूपच छान वाटलं आणि खूप ज्ञानात भर पडली. थँक्यू सो मच. थँक्यू नीता. हा ताई, शरणार्थी ताई. मी पण दुसऱ्या वेळेस आता जॉईन झाले आणि बसवांना विषयी आमचं थोडं वाचन असल्यामुळे माहिती झालेली आहे, पण तथागत गौतम बुद्धाबद्दल आम्हाला तेवढी काही फारशी माहिती नव्हती. पण सरांचं ऐकून अशी उत्सुकता लागली की यापुढे आता सर काय सांगतील आणि आम्ही सरांची वाट बघतो ताई. धन्यवाद. शरणार्थी ताई. शरणार्थी. धन्यवाद. आशिष सोनवणे सर आपल्याला पार्ट 2 करायचा याचा अर्थ. मॅडम, जयश्री आशिष सोनवणे. आशिष सोनवणे. बोला दादा. अनम्यूट करा आणि बोला. सर्वांना शरणार्थी. बोला. साईनाथ पुणे सरांनी खूप वर्षांपूर्वी बुद्ध, बसव आणि आंबेडकर नावाचं संशोधन केलेलं पुस्तक लिहिलेलं आहे. हा, पुणे सर. ते मूळचे लिंगायत आहेत, संस्कृत स्कॉलर आहेत आणि डेक्कन कॉलेजला ते प्राध्यापक होते संस्कृतला. मानसशास्त्र पण ते शिकवायचे. तर ते आर्य समाजाचे काम करतात आणि शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या सानिध्यात होते त्या काळात ते. हॅलो. ओके. हॅलो. त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर मला शेअर करा सर. बोलू शकतो का? हा. काय सर?
तर त्यांना आपण एखाद्या वेळेस बोलू शकतो का ह्या विषयावरती, त्यांचं चांगलं हो, असतं. जरूर 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 जरूर. हा विचार म्हणजे आमचा सर्व पुरोगामी विचारवंतांसाठीच आहे. असं रिस्ट्रिक्टेड असं नाहीये. मानव कल्याणसाठी जे झटलेत, ज्यांनी साहित्यकृती केली आहे, जे व्याख्यान देतात, आम्ही सर्वांना बोलवतो. तर आपण त्यांना नक्की बोलवू. आमच्याशी जरासं हा. कॉन्टॅक्ट करा. तुम्ही मला आमच्या ग्रुपमधल्या कोणालाही त्यांचा नंबर टाका किंवा तुम्ही स्वतः प्रयत्न करून आम्हाला सांगितले तरी हरकत नाही. आपण जरूर बोलवू त्यांना. हो हो, धन्यवाद. 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 अजून बोलणार आहे? सर्वांना शरणू शरणार्थी. कोणाला बोलायचं आहे का अजून काय? मला इथे एक आवर्जून इथं सांगावंसं वाटतं. बुद्ध, बसव, आंबेडकर आपण इथं म्हणतो, तर ह्या तिघांचं आता सरांनी सांगितलं पंचशील, सप्तशील आणि संविधान. हे म्हणजे 3 वाक्य बघा. बुद्ध, बसव, आंबेडकर. बुद्धांचं पंचशील, बसवण्णांचं सप्तशील, आंबेडकरांचं संविधान. म्हणजे बुद्ध, बसव, आंबेडकर, पंचशील, सप्तशील आणि संविधान, ह्या वाक्यांमध्ये कशी किती साम्यता आहे बघा. तर ते खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं असं बुद्ध, बसव, आंबेडकर ऐकायला. आणि पंचशील, सप्तशील आणि संविधान, संविधानामध्ये पण तेच विचार आहेत. अजून कोणाला काही आपलं विचार मांडायचे असेल तर मांडा सर. अभिषेक देशमाने हा, सर. अभिषेक देशमाने सर. हा, बोला देशमाने सर. सर. हा, सर्वांना अभिषेक. सर्वांना शरणू शरणार्थी. बघा, मी शरण साहित्याचा अभ्यास केला आणि भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बुद्धांनी एकूण 4 प्रकारचे आर्य सत्य सांगितलेले आहे. दुःखाचे कारण, दुःख निरोध प्रतिपद गामिनी, असे एकूण 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. आणि बसवण्णांनी आणि शरणांनी दुःख कशामुळे निर्माण होते याची चिकित्सा केलेली आहे. किंवा मानवाचे जे काही इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, पंचेंद्रिय, माणसाच्या आशा, आकांक्षा, भावना, तृष्णा, भ्रांती, भ्रम, अज्ञान, अंतःकरण, चतुष्टय, या सर्व गोष्टीमुळे व्यक्ती या पाशामध्ये अडकून त्याला दुःख भोगावे लागतात. आणि या दोघांची जी काही चिकित्सा आहे बुद्ध आणि बसवण्णांच्या अनुयायांची किंवा त्यांची, ती जवळपास सारखीच आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार काय होता यावर एखादं सत्र होणं अत्यंत आवश्यक आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीने एखादं सत्र व्हावं ही अपेक्षा शरणू शरणार्थी. हो, जरूर जरूर दादा. चालेल, आता आपण मग आभार प्रदर्शनाकडे जाऊ. त्यानंतर आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि ते शरणी स्वप्ना घोडके येवला करतील. काही आहे का? एक शेवटचं सांगायचं राहिलं. आपल्याकडं 3 थीम आहेत. म्हणजे त्यांनी बुद्ध आणि बसव जोडून ठेवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना भीम म्हणतो, पुन्हा उमर काय पोळांचं नाव भीम होतं. त्यांनी सुद्धा बुद्ध आणि बसव दोघांचे विचार मांडलेले. पाटील, 3 थीम आपल्याकडे आहेत. हो, पट्टण सर पण तेच म्हणाले, नावामध्येच भीम आहे त्यांच्या, त्यामुळे त्यांनी सगळ्या तिघांना जोडलं समांतर रेषेमध्ये. धन्यवाद. ओके, धन्यवाद. घोडके मॅडम आहेत का? ओके, ओके, आभार प्रदर्शन आहे. नाही, अजून कोणी बोलतंय मध्ये? कोणाचा आवाज येतोय? कोणी बोलतंय? नाही ताई, कोण नाही. ओके, ठीक. आभार प्रदर्शन सुरू करू. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, सर्वांनी अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. शरणू शरणार्थी बसव मंच व्याख्यानमाला पुष्प 32. तथागत बुद्ध आणि बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर यांचे विचारसरणीतील साम्य. आजचे आपले अतिथी व्याख्याते शरण डॉक्टर भीमराव पाटील सर, लातूर, प्रसिद्ध लेखक, उत्कृष्ट वक्ते, अभ्यासक व संशोधक. आजच्या युगामध्ये हे बुद्ध व बसवेश्वर यांचे थोर विचार, यांच्यातील विचारांची साम्य, त्यांच्यातील जडणघडण, हे उत्कृष्ट माहिती व खोलवररित्या व व्यवस्थितरित्या तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल
मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी व्यवस्थितरित्या मांडली, सुंदर सुरुवात केली. शरण रवींद्र दादा खुबा यांनी सूत्रसंचालनाचा भार सांभाळला, त्यांचेही मनापासून आभार मानते. आजचे वचन अतिशय सुमधुर व सुश्राव्य गायलेल्या आपल्या शरणी विद्या मगदूम यांचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाची संयोजिका स्वागत उत्सव व प्रस्तावना अगदी उत्कृष्टरित्या मांडल्या व अतिथी परिचय करून दिल्याबद्दल शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांचे आभार मानते. शरण डॉक्टर शशिकांत पट्टण यांनीही उत्तम व सखोल मार्गदर्शन केले, यांचेही अगदी मनापासून आभार मानते. संघटिका शरणी प्रतिभा कल्याण शेट्टी अलगावी आपले काम अगदी कटाक्षपणे सर्वांना फोन करून आपले काम त्यांनी चोखपणे पार पाडले, त्यांचेही आभार मानते. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग व इतर टेक्निकल बाबींचे अगदी व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करणे डॉक्टर दानअम्मा झळके, शरण रुद्रमूर्ती व शरण कुमार राज अण्णा यांचेही आभार मानते. व आपण सर्व श्रोते हो, आपण सर्वजण बहुमूल्य वेळ दिला व आपले मत मांडले, म्हणून आपलेही खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुला ताई. पण. हो, धन्यवाद सर्वांना.